अशी एक गॅरंटी देतो मित्रांनो, आज जर सेशन आपण ये अगर सेशन करण्यात आला तो लाईफ झिंगाला आला. त्यामुळे चला करूया सुरुवात आजच्या सेशनला. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग. या वाक्यामध्ये अजय गौरी जाधव, ठीक आहे चला ओके चलो गुड मॉर्निंग. जे अजून आलेले नाही आहेत अशा सगळ्या मित्रांपर्यंत पोहोचवा. शेतकरी येत आहे, शेतकरी सुखा, यस शेतकऱ्यांसाठीचे किती घंटे चालणार आहे? कमीत कमी 2 तास चालेल. साधारण 89 प्लस साइड्स आहे, त्याच्यामध्ये 40 प्लस क्वेश्चन्स, 45 प्लस असे क्वेश्चन्स जातील. रॅन्डमली मी क्वेश्चन्स जे आहेत ते घेणार आहे. सुरुवातीच्या सेशनला आपण छोटंसं वॉर्मअप करणार आहोत, त्यानंतर वर्डस्वॅप असेल, पॅराजंबल असेल, त्यानंतर क्लोजर टेस्ट वाले क्वेश्चन असतील. अशा सगळ्या क्वेश्चनला आपण काय करणार आहोत, डील करणार आहोत. उद्या पेपर आहे सर, चलो ऑल दी बेस्ट सगळ्यांना. उद्याच्या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा. सगळ्यात पहिल्यांदा फ्रेंडशिप डेच्या पण शुभेच्छा आणि पेपरसाठी पण खूप साऱ्या शुभेच्छा. क्वालिटी आणि सोबतच क्वांटिटी. चला यस यस यस, फक्त हॉटेल बिटेल म्हणू नका मला आता. चलो सो लेट स्टार्ट. आता बाकी काही गोष्टी न करता मी म्हणाल 100% आपण काय करावं, या क्वेश्चन्स वरती फोकस करावं. ज्या लोकांना वाटतंय की या सगळ्या गोष्टी फायदेशीर असू शकतात, तर नोट्स मला बाजूला काढायच्या आहे, त्या लोकांनी त्या बाजूला नोट डाऊन करत चला. मी तसं ही स्लाइड जी आहे ही पूर्णच्या पूर्ण पीपीटी जी आहे याला पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला इंग्लिश विटारा जे टेलिग्राम चॅनल आहे आपलं, त्या टेलिग्राम चॅनलला मी 100% शेअर करणार आहे. त्यासोबत आज मी काही छोटे मोठे राईटअप्स घेईल इथे, ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर कराल. फक्त आणि फक्त मित्रांनो कंटेंट खूप क्वालिटीचा आहे. या कंटेंट वरती मोर दॅन 15 डेज वर्क केलेलं आहे ओव्हरऑल सगळ्या टीमने. त्यामुळं सगळ्यांनी मिळून खूप जास्त मेहनत घेतलेली आहे. आणि जर तुम्हाला असं वाटतंय की ते कंटेंट एकदम मस्त आहे तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि मॅक्झिमम लोकांपर्यंत त्याला पोहोचवा. चलो सो जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूया, कारण सेशन थोडंसं मोठं होईल, थोडा वेळ याला लागेल. तर त्यामुळे मित्रांनो या सेशनला मध्येच सोडून जाऊ नका, शेवटपर्यंत बघा. मॅक्झिमम तुम्हाला स्कोअर करण्यासाठी आता खूप जास्त फायदा होईल. चलो सर लेट स्टार्ट करते आज के सेशन को सुरुवात. स्टार्ट करण्याच्या आधी मित्रांनो आपण करूया स्टार्ट, एक छोटंसं वॉर्मअप करू. छोटी वॉर्मअप वाली ऍक्टिव्हिटी आहे, ज्या वॉर्मअप मध्ये आपल्याला छोटेसे थोडेसे इझी लेवलचे क्वेश्चन, मग ज्याला आपण मिसपेल्ट म्हणतो, एसबीआयचं पेटंटेड प्रॉडक्ट जे आहे, एसबीआयच्या कोणत्याही एक्झाम मध्ये आपल्याला बऱ्यापैकी दिसतात, असे जे काय आहेत ते सगळे आपण आता क्वेश्चन्स पहिले स्टार्ट करू. ऑनलाईन बॅच नेक्स्ट बॅच कधी स्टार्ट होईल याबद्दल नंतर बोलूया. आवाज क्लिअर नाही आहे सर, आवाज क्लिअर आहे का? बाकीच्या लोकांनी एकदा पटपट सांगा. युट्यूबलाच लाईव्ह असणार आहे का, अपलोड होईल का? नाही होणार, हा फक्त आणि फक्त लाईव्ह फॉर्मॅटमध्ये असेल. बनवू का नोट्स पण चालेल. सर आवाज असा काय येतो आहे, माईक दूर आहे का? नाही, माईक तर जवळच आहे. क्लिअर आहे. दुसरा माईक आहे का? 1 मिनिट फक्त, मला 1 मिनिट द्या, फक्त 1 मिनिट द्या. क्लिअर आहे, क्लिअर आहे. चला तोपर्यंत काय हरकत नाही. थोडा आवाज क्लिअर नाहीये अशा काही लोकांचं म्हणणं आहे, तरी पण बघतो. मध्ये जर वाटलं खरखर येत आहे, 1-2 मिनिटाचा वेळ द्या मला, फक्त 2 मिनिटं. तोपर्यंत तुम्ही हा क्वेश्चन ट्राय करू आपण. तोपर्यंत काय नेमकं क्वेश्चन आहे ते बघा. क्वेश्चन एकदा ट्राय करूया. क्लिअर आहे सर, क्लिअर आहे. चलो डन डन डन. जॅकेटच्या वरती घेऊन टाका. बर, जॅकेटच्या वरती घेऊन टाकला. चिरकत आहे थोडासा व्हॉइस. 1 मिनिट द्या मला, मी माईक चेंज करतो. 1 मिनिट द्या. हॅलो हॅलो हॅलो. नाव चेक इट, नाव चेक इट आउट. हा आता क्लिअर आहे का? चलो सो लेट स्टार्ट. पहिला क्वेश्चन आपण स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो बघा. सगळ्यात महत्वाचं डायरेक्शन्स व्यवस्थित रीड करायचे आहे. In the question below, a sentence is given with 4 words in highlighted bold. One of these 4 words may be either wrongly spelled or inappropriate in the context. Find out the word which is wrongly spelled or inappropriate, if any. If all the words are correctly spelled and appropriate, context the sentence as mark E as your answer. आपल्याला काय करायचं, यांच्यापैकी कोणता वर्ड चुकीचा आहे, मिसपेल्ट आहे, तो ओळखायचा आहे. मिसपेल्ट वाला वर्ड जो आहे तो ओळखायचा आहे. मिसपेल्ट, हा मी इकडे थांबतो, क्वेश्चन दिसेल या साईडला थांबतो. हा करेक्ट करेक्ट करेक्ट, व्हेरी गुड व्हेरी गुड. इथे करेक्ट स्पेलिंग जी आहे ती असायला पाहिजे होती पॉलिसी, POLICY, पण दिलेली काय आहे LLIEICY. ठीक आहे, चलो अब चलते आगे. मी पुढे जर म्हटलं समजा
नेक्स्ट क्वेश्चन सेम ह्याच पॅटर्न मधला नवीन क्वेश्चन अजून एक. मित्रांनो हे फक्त वॉर्मअप आहे. 5 क्वेश्चन अशा टाईपचे आहेत. सेम वर्ड आहे, डिरेक्शन पण सेम आहे. रॉंगली स्पेल्ड ओळखायचं आहे. ऑल हिज अग्रेशन्स अँड डेस्पिरेशन्स मेड हिम ट्युमिल्टियस वन्स ही केम टू नो हिज रिझल्ट. मिसपेल्ट नेमकी कोणती आहे ते ओळखायची आहे. मिसपेल्ट ओळखायचं आहे. बी म्हणतायत. हा ठीक आहे. सी पण म्हणतायत. बर चला बघा. ऑल हिज अग्रेशन ची स्पेलिंग बघा. AGGRESSIONS एकदम करेक्ट स्पेलिंग आहे. डेस्पिरेशन्स म्हणजे एखादी गोष्ट डेस्पिरेटली जाणून घेण्यासाठी इच्छुक असलेला. बरोबर. मग याचं पण स्पेलिंग जे आहे ते करेक्ट आहे. हिम ट्युमिल्टियस म्हणजे नेमकं काय असतं? ट्युम्युल्ट होणं म्हणजेच काय? एक्साइटेड असणं. पण याची स्पेलिंग जी असते OUS अशी स्पेलिंग असते. पण दिलेली जी स्पेलिंग आहे ती आपली काय फक्त TUMULTOUS आणि म्हणून मी म्हणाल ही स्पेलिंग रॉंग आहे. मग सी मध्ये गडबड आहे. सी म्हणजेच कोणता ऑप्शन? ए ऑप्शन. सी म्हणजेच कोणता ऑप्शन? ए ऑप्शन. ओके का? सगळ्यांना क्लिअर का? चला चला व्हेरी गुड व्हेरी गुड. ऑप्शन्स पण व्यवस्थित बघा. ऑप्शन्स सगळे व्यवस्थित बघा. ऑप्शन मध्येच गडबड केली बरं का. डायरेक्शन्स आणि ऑप्शन्स मध्ये गडबड आहे. पुढचा एक बघा. इंडिया इज अ की प्लेयर इन द इंटरनॅशनल जेनेरिक मेडिसिन अँड एनी चेंज इन पॉलिसी हॅज अ डायरेक्ट इम्पॅक्ट ऑन मॅन्युफॅक्चरर्स अँड इम्पोर्टर्स. स्पेलिंग मिसपेल्ट आपल्याला ओळखायची आहे. मिसपेल्ट वाला कोणतं येऊ शकतं? एकदम सोपं होतं. चिंदी क्वेश्चन था येतो. ज्ञान सरांच्या भाषेत काय होतं? एकदम चिंदी होतं ते. MARKET दैट इज अ मार्केट. वो होता है मार्केट भाई. राइट. चलो चलो ओके. नेक्स्ट वाला ट्राय करू आपण. नेक्स्ट वाला ट्राय करू. पुढे. द न्यू AI रेग्युलेशन बिल proposes strict guidelines on data privacy, mandating companies to disclose their AI decision making process to consumers. काय यायला पाहिजे याच्यातलं करेक्ट आन्सर सांगा. सिद्धार्थ म्हणतायत बी. अनिकेत म्हणतायत गैले मानसी. बर ठीक आहे ठीक आहे. चलो जल्दी जल्दी बोलो. 295 कॉन्करेंट व्यूअर्स है बट लाइक्स आर 230. ये तो बड़ी नाइंसाफी है भाई. पटापट लाइक मारून द्या जिन्होंने लाइक नहीं मारा है. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. चलो 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 लेट्स ट्राय. मग इथं बघा गाईड लाईन्स पाहिजे होतं. गाईड लाईन्स ची स्पेलिंग गाईड GUIDE हे गाईड आणि ह्या लाईन्स. मग असं मिळून तयार झालेला शब्द आहे गाईड लाईन्स. मग इथं पाहिजे होतं गाईडलाईन्स पण दिलेलं काय फक्त गाईडलाईन. मग हे काय? एरर एरर एरर. मग एरर जी असेल ती कशामध्ये असेल? बी मध्ये. बी बॉम्बे गाईडलाईन्स मध्ये. बी बॉम्बे. ओके का? आणि यातला लास्ट क्वेश्चन फ्रॉम मिसपेल्ट म्हणजे वॉर्मअप साठीचा शेवटचा क्वेश्चन. ठीक आहे. द रिझर्व्ह बँक्स डिसिजन टू कीप द रेपो रेट अनचेंज सिग्नल्स अ cautious approach towards inflation control and macroeconomic stability. हा करेक्ट आहे. चलो प्रसाद, प्राजक्ता, शिवानी, दीप्तेश, शुभांगी, गायत्री सगळे जण एकदम फास्ट देत आहे आन्सर. कस काय एवढे हुशार झाले सगळे? ओ माय गॉड. दंदन दंदन पाऊस पडतोय. चलो एकदम करेक्ट. करेक्ट स्पेलिंग जी असायला पाहिजे होती ती स्टॅबिलिटीची असायला पाहिजे होती. स्टॅबिलिटी वाय असायला पाहिजे होतं. डबल ई वाला नव्हतं पाहिजे. ओके का? सभी को क्लियर है क्या? सभी को क्लियर है क्या? आणि मग ह्या पद्धतीने मी म्हटलं समजा तर इथं असायला पाहिजे होती एरर एरर एरर. सो ओव्हरऑल जर मी म्हटलं समजा एवढे क्वेश्चन्स बनतायत मित्रांनो. हा आपला होता छोटासा वॉर्मअप. हा फक्त वॉर्मअप होता. आता खरे क्वेश्चन चालू होणार मित्रांनो. इथून पुढचे क्वेश्चन लई महत्वाचे, एकदम नव्या टाईपचे. सगळ्यात महत्वाचं इथून पुढे जे आहे त्या सगळ्या गोष्टी नीट समजून घ्या. एक एक क्वेश्चन सॉल्व्ह करता करता वेगवेगळ्या कन्सेप्ट सांगणार आहे. हे थोडं स्पीडने घेतलं कारण हे थोडं इझी होतं. आता न्यू पॅटर्नचे क्वेश्चन्स जे आहेत एरर बेस्ड क्वेश्चन्स असतील, त्यानंतर फिलर बेस्ड असतील. हे कशा टाईपचे येतात, नेमकं याच्यामध्ये काय काय विचारलं जातं, सगळ्या टाईपचे क्वेश्चन आपण घेऊ. ओके का? चलो अब चलते आगे.
हा हा बनतोय एक नवीन क्वेश्चन मित्रांनो. याच्या डायरेक्शन्स कंपल्सरी आपल्याला व्यवस्थित रीड करायचे. डायरेक्शन काय सांगतात बघा. डायरेक्शन इन द फॉलोइंग क्वेश्चन अ पार्ट ऑफ द सेंटेन्स मे हॅव एन एरर. एका पार्ट मध्ये एरर आहे. फाइंड आउट विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज एन एरर. कोणत्या पार्ट मध्ये एरर आहे ते फाइंड करायचं. अँड सिलेक्ट द अप्रोप्रिएट ऑप्शन. इफ द सेंटेन्स इज फ्री फ्रॉम एरर नो एरर शुड बी सिलेक्टेड. ठीक आहे. मग आता याच्यात द डिप्लॉयमेंट ऑफ इलेक्ट्रिक बसेस बाय व्हेरियस सिटी ऑथॉरिटीज हॅव इम्प्रूव्ड पब्लिक ट्रान्सपोर्टेशन सिस्टम सिग्निफिकंटली मेकिंग ट्रॅव्हल अ क्लीनर अँड कम्फर्ट ऑप्शन फॉर कम्युटर्स. एकदा ट्राय करा पटकन सगळ्यांनी. सर वरती एक कंप्लीटची स्पेलिंग चुकली आहे. हा ही कंप्लीटची स्पेलिंग चुकली आहे ती तशीच राहू द्या. ते वाला एरर नाही बघायची, इथं एरर बघा. ठीक आहे. आपले पोरं एवढे हुशार झाले बस टेन्शनच नाही आता. सगळीकडे एरर शोधताय. चला गुड गुड गुड. बी वाटते. दोन दोन ऑप्शन आहे बरं का. नीट चेक करा. एरर ज्याच्यामध्ये असेल त्या दोन लोकांना आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. हा ठीक आहे. चलो देखते. पहिली गोष्ट रेडी आता. हा खूप लोकांचे आले बी आणि सी ऑप्शन आहे. बी आणि सी, बी आणि सी चेक करू आपण. सो लेट स्टार्ट. बघा सगळ्यात पहिल्यांदा द डिप्लॉयमेंट ऑफ इलेक्ट्रिक बसेस म्हणजे आपला सब्जेक्ट कोण झाला. द डिप्लॉयमेंट झाला. मग द डिप्लॉयमेंट म्हणजे सिंग्युलर बनला. सिंग्युलर एकटा आहे. ऑफ इलेक्ट्रिक बसेस. बसेस जरी प्लुरल असल्या तरी ऑफच्या आधी आलेला आपला सब्जेक्ट असतो. त्यानंतर बाय व्हेरियस सिटी ऑथॉरिटीज. सिटी मधल्या ज्या काही ऑथॉरिटीज आहे त्या ऑथॉरिटीजच्या अगोदर ऑफच्या अगोदर डिप्लॉयमेंट. पुढे गेलो मी. इम्प्रूव्ड पब्लिक ट्रान्सपोर्टेशन सिस्टम्स सिग्निफिकंटली. पब्लिक ट्रान्सपोर्टेशन सिस्टम जे आहे त्याला हॅव आलेलं आहे बघा इथं मित्रांनो. जर आपला सब्जेक्ट डिप्लॉयमेंट आहे सिंग्युलर आहे तर इथे पाहिजे होता कोण. हॅज. कोण पाहिजे होता. हॅज पाहिजे होता. इम्प्रूव्ड पब्लिक ट्रान्सपोर्टेशन सिस्टम्स सिग्निफिकंटली मेकिंग ट्रॅव्हल अ क्लीनर अँड कम्फर्ट ऑप्शन. कम्फर्टेबल असायला पाहिजे होतं. कम्फर्टेबल असायला पाहिजे होतं. का बरं कम्फर्टेबल ऑप्शन पाहिजे होतं ना. का कारण इथं मला अलीकडे क्लीनर म्हटलेलं आहे. मग त्याला सपोर्ट करणारं सेम ऑप्शन पाहिजे होतं ऍडजेक्टिव्ह सारखं. अ क्लीनर अँड कम्फर्टेबल ऑप्शन. ऑप्शन नाउन फॉर्म त्याच्यासोबत हा कम्फर्ट आलाय हा पण नाउन वाला फॉर्म आहे. मग मी जर म्हटलं मला क्लीनर सारखा एक ऍडजेक्टिव्ह वाला फॉर्म पाहिजे होता. कोणता फॉर्म पाहिजे होता. ऍडजेक्टिव्ह वाला. मग हा पण ऍडजेक्टिव्ह हा पण ऍडजेक्टिव्ह दोन ऍडजेक्टिव्ह वाक्यामध्ये पाहिजे होते. मग यानुसार मी म्हटलं तर एरर कशामध्ये. एक तर डी मध्ये आणि दुसरं बी बॉम्बे मध्ये. सो करेक्ट ऑप्शन असेल बी आणि डी. बी आणि डी एकदम करेक्ट आहे. एकदम करेक्ट आहे. एकदम करेक्ट. कम्फर्टेबल आणि हॅज एकदम करेक्ट आहे. प्रशांत ऋषिकेश एकदम बरोबर. चला दुसरा क्वेश्चन ट्राय करा बरं पटकन. करेक्ट आन्सर सांगा. बी बॉम्बे म्हणतायत. ठीक आहे. बी 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 बर. ए पण म्हणताय. ठीक आहे. ए पण म्हणतायत. डी पण म्हणतायत. बी पण म्हणताय. चलो हा व्हेरी गुड व्हेरी गुड. चलो डन. सो लेट स्टार्ट. आता करूया आपण डिस्कस. मित्रांनो मी सगळ्यात पहिल्यांदा म्हटलं होतं डायरेक्शन्स प्रॉपरली रीड करा. डायरेक्शन्स प्रॉपरली रीड करा. डायरेक्शन काय म्हणताय. इन द क्वेश्चन बिलो अ सेंटेन्स इज गिवन divided into parts. One of the parts may or may not be grammatically error. ठीक आहे. त्यानंतर फ्रॉम द ऑप्शन्स चूज द पार्ट दॅट कंटेन्स नो एरर. मागच्या वाक्यामध्ये आपल्याला एरर आयडेंटिफाय करायची होती. आता अशा वाक्याला टिक करायचंय ज्याच्यामध्ये एरर नाहीये. ओय बाळांनो ज्याच्यात एरर नाहीये तो आपल्याला टिक करायचा आहे. अँड मार्क ऍट इज ॲज युअर आन्सर. ज्याच्यात आपल्याला एरर नाहीये तो वाला पार्ट टिक करायचा आहे. जर मी म्हणलं समजा मग पहिले फाइंड करा एरर कशामध्ये ते सोडून उरलेले जे ते आपले आन्सर बनतील. एव्हरी पार्टिसिपंट वर रिक्वायर. वेअर पाहिजे होतं का वॉच पाहिजे होतं. वॉच पाहिजे होतं.
टू सबमिट देअर आयडेंटिफिकेशन. देअर म्हणजे THEIR पाहिजे होतं का THERE पाहिजे होतं? THEIR पॉझिटिव्ह आलं. हा एकदम करेक्ट. मग ए आणि बी मध्ये एरर आहे, पण आपल्याला काय विचारलं, करेक्ट पार्ट कोणता आहे, एरर वाला पार्ट नव्हता विचारला. इथंच माती खाल्ली आपण, कळतं मित्रांनो. सो बऱ्याचदा असं होतं की आपल्याला क्वेश्चन विचारलेला काय डायरेक्शन्स जे आहेत ते आपण प्रॉपरली बघणं. हा एकदम करेक्ट आहे. आणि म्हणून आमच्या चंप्याचा गेम झाला. हो चंप्याचा गेम झाला. चला ओके. हा डिरेक्शन रीडच नाही केलं सर. यस पवन फ्रॉम परभणी करेक्ट आहे. मग आता मी जर म्हणलं समजा सी आणि डी हे दोन करेक्ट ऑप्शन असणार आहे, म्हणून करेक्ट येईल कोणता, डी ऑप्शन. हा एकदम करेक्ट. चलो चलो गुड 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 गुड. सगळ्यांना क्लिअर आता. मग ए आणि बी ज्यांचं आलं होतं त्यांना कळलं का, ए आणि बी मध्ये एरर होत्या. एरर कशात होत्या, आता पुढचा एक ट्राय करा, अजून क्लिअर होईल. सर देअर येणार का हिज येणार? देअर वापरू शकतो आपण तिथं, त्यांचं सगळ्यांचं मिळून बोलतोय तो. $360+ लाईव्ह आहे आणि सोबत तरी पण लाईक्स कमी आहेत. थोडासा विचार करा, जेवढे राहिलेले आहेत नवीन आलेले आहेत पटापट लाईक मार दो. एकदम शांततेत जाऊ, सॉल्व्ह करू आपण व्यवस्थित. आणि जे नाही समजलं ते पुन्हा पुन्हा विचारत चला, सांगल मी. एंटर टू आणि एंटरचं सांगा ना. ठीक आहे चालेल. चलो ओके 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 चलो लेट्स स्टार्ट. काय म्हणणं आहे बघा. हा बरोबर आहे. मग मी पुन्हा एकदा डायरेक्शन वाचतो. इन द फॉलोइंग क्वेश्चन अ पार्ट ऑफ द सेंटेन्स मे हॅव एन एरर. एरर आहे. फाइंड आउट व्हिच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज एन एरर अँड सिलेक्ट द अप्रोप्रिएट ऑप्शन. इफ द सेंटेन्स इज फ्री फ्रॉम द एरर सिलेक्ट नो एरर. म्हणजे काय करायचंय, परत एरर फाइंड करायचे. आता जाऊ पुढे. Following extensive discussions, the implications of the proposal for a few times. So for a few times का for ची गरज होती का इथं बघा. Following extensive discussions is extensive, खूप लांबणारे जास्त चालणारे जे काही डिस्कशन्स आहे त्या डिस्कशन्सच्या नंतर द इम्प्लिकेशन्स जास्तीचे इम्प्लिकेशन्स त्यांचा एक सेट बनवला ऑफ द प्रपोजल अ फ्यू टाइम्स. मग त्यांचा जो आहे तो फ्यू टाइम्स कधीतरीच झालेला. मग यानुसार फॉर म्हणण्याची गरज नव्हती. इथं फॉर पाहिजे होतं का, नव्हतं पाहिजे. द पॅनल अल्टिमेटली डिसाइडेड अँड युनॅनिमस डिसिजन ऑन हाऊ टू प्रोसीड. पण आता बघा इथं काय आलेलं आहे, युनॅनिमस प्रोनाउन्सिएशन जे असतं ते यू पासून होतं. अशा केसमध्ये मी म्हटलं इथं अँड पाहिजे होतं का अ पाहिजे होतं, अ पाहिजे होतं, अ युनॅनिमस. ठीक आहे. मग सर याला मी जर अनॅनिमस म्हटलं तर तुम्ही काही म्हणा, पण ऍक्च्युअल जे प्रोनाउन्सिएशन आहे त्यामध्ये इथं काय असतं, युनॅनिमस असतं, युनॅनिमस असतं. आणि म्हणून मग इथं पाहिजे होतं अ. मग अशा केसमध्ये जर मी म्हटलं समजा तर एरर कशामध्ये कशामध्ये बनते, डी मध्ये एरर आहे आणि दुसरं कशामध्ये बी मध्ये. बी आणि डी वाले ऑप्शन शोधा. मग एरर वाले कोण कोण आहे, बी आणि डी वाले. म्हणजे कोणता ऑप्शन, ई ऑप्शन विल बी द करेक्ट वन. क्लिअर का सगळ्यांना. तर जेवण केलं का, अरे बाबा जेवायचा कुठं वेळ आहे का. ओके पहिला सेट लक्षात आला का, पहिला सेट लक्षात आला का. हा एक पुढचा एरर वालाच आहे. काय म्हणलेलं आहे बघा, अ सेट ऑफ 3 सेंटेन्सेस ABC आर गिवन बिलो इन विच वन ऑर मेनी कॅन बी ग्रामॅटिकली ऑर कॉन्टेक्स्चुअली इनकरेक्ट. मग एक एरर वाला असेल किंवा एकापेक्षा जास्त एरर वाले असतील. फाइंड आउट द सेंटेन्स विच आर ग्रामॅटिकली इनकरेक्ट अँड मार्क द आन्सर अकॉर्डिंगली. जे ग्रामॅटिकली इनकरेक्ट आहे त्यांना आपल्याला काय करायचंय, क्लिक करायचंय ग्रामॅटिकली इनकरेक्ट असणाऱ्यांना. ठीक आहे. मग त्यानुसार करा ट्राय. पहिलं मी हे एकदा समजून सांगतो. भरपूर मोठे वाक्य बघून घाबरून जाऊ नका, उलट जास्त क्ल्यू भेटतात इथं. इट्स अ इम्प्रेसिव्ह ट्रॅजेक्टरी इन स्पेस एक्सप्लोरेशन. आता आपला सब्जेक्ट काय झाला, इट्स इम्प्रेसिव्ह ट्रॅजेक्टरी म्हणजे आपला सब्जेक्ट बनला कोण, ट्रॅजेक्टरी सिंग्युलर झाला. इन स्पेस एक्सप्लोरेशन याच्याबद्दलच विशेष माहिती सांगितलेली आहे. फ्रॉम द सोव्हिएट नासा अँड प्रायव्हेट कंपनीज इथपर्यंत याच्याबद्दल विशेष माहिती सांगितली गेली. बरोबर. म्हणजे सब्जेक्ट बद्दलचा एक्स्ट्रा क्लॉज आला, एक्स्ट्रा वाक्य आलं. ठीक आहे.
आता पुढे रिमेन हा आला वर्ब, म्हणजे सब्जेक्टच्या नंतर वर्ब. आता मला सांगा ट्रॅजेक्टरी म्हणजे सिंग्युलर, मग सिंग्युलर असेल तर रिमेनला यस किंवा ईएस लागतं. अरे यस नो, मग इथं पाहिजे होतं रिमेन्स वन ऑफ द मोस्ट डिस्कस्ड आस्पेक्ट्स ऑफ मॉडर्न ॲस्ट्रोफिजिक्स. ऑलवेज कीप इन माइंड, जेव्हा जेव्हा वन ऑफ द असतं तेव्हा तेव्हा त्यांच्यासोबत प्लुरल वाला फॉर्म येतो, प्लुरल वाला फॉर्म येतो. मग इथं आस्पेक्ट्स वापरलेले का, वापरलेले, म्हणजे पुढे तर बरोबर आहे, प्रॉब्लेम फक्त इथंच आहे. वर्ब, ह्या वर्ब मध्ये रिमेनला यस किंवा ईएस करायला पाहिजे होतं, कारण ट्रॅजेक्टरी म्हणजे इट मध्ये कन्सिडर होईल आणि ही शीटच्या नंतर यस किंवा ईएस लागतं. पहिला मुद्दा क्लिअर का. अब चलते आगे. National teams across continents are preparing rigorously. Rigorous म्हणजे खूप जास्तीचं. Focusing on everything from boosting player endurance, endurance means relaxation, to refining tactics and strategies. मग ज्या पण टॅक्टिक्स आहेत, स्ट्रॅटेजीज आहेत त्या सगळ्या फॉर द अपकमिंग वर्ल्ड कप, अपकमिंग येणाऱ्या वर्ल्ड कप साठी. ठीक आहे. आयबी का क्लास नाही आहे का, आहे ना, यातच होऊन जाईल बऱ्यापैकी इंग्लिश वाला पार्ट. द फुटप्रिंट म्हणजे मला एक तर कळलं, सेकंड वाल्या पार्ट मध्ये काही एरर वाटत नाहीये, जे आहे ते सगळं बरोबर आहे. आता पुढे द फुटप्रिंट ऑफ अनचेक प्लास्टिक वेस्ट, हा आपला सब्जेक्ट बनला, पण याच्या ऑफच्या अगोदर आलेला आपला मेन सब्जेक्ट बनला, म्हणजे कोण, फुटप्रिंट. मग फुटप्रिंट म्हणजे सिंग्युलर झाला. यानुसार चेक करू. द फुटप्रिंट ऑफ अनचेक प्लास्टिक वेस्ट स्पिल इंटू पाहिजे होतं का, पुन्हा तेच इटच्या नंतर यस किंवा ईएस. मग एक ऑलवेज कीप इन माइंड, जेव्हा जेव्हा वाक्यामध्ये ही शीट सारखे सब्जेक्ट्स येतात आणि ते ज्यावेळेस काम करतात सब्जेक्ट सारखे, अशा केसमध्ये येणारं वर्ब जे असेल त्याला यस किंवा ईएस लागलं पाहिजे, यस किंवा ईएस लागलं पाहिजे. सगळ्यांना क्लिअर का. एक ही कन्सेप्ट आहे ज्या कन्सेप्टवरती बेस हा क्वेश्चन बनवण्यात आला होता. मग यानुसार जर मी म्हटलं समजा हा एक बरोबर आहे आणि हा एक रॉंग आहे, हा तर तसा पण करेक्ट आहे, आपल्याला करेक्ट नाही पाहिजे, आपल्याला पाहिजे होता इनकरेक्ट. कोण पाहिजे होता, इनकरेक्ट. मग फर्स्ट ए आणि सी हे रॉंग पाहिजे. ए आणि सी रॉंग असणारा ऑप्शन आहे कोणता, बी बॉम्बे, म्हणून तो असेल करेक्ट आन्सर. ओके का. होप सो सगळ्यांना कळलं असेल. सेम अशाच बेसवरती एक दुसरा क्वेश्चन ट्राय करा. चलो, आपल्या पोरांची अॅक्युरेसी एक नंबर आहे. वाव, ग्रेट ग्रेट. हॅलो हॅलो हॅलो. जेवढे पण लोक आन्सर करतायत अॅक्युरेसी खरंच मस्त आहे. चला अजून पुढच्या याच्यात आपण आता चेक करूया. चलो ग्रेट. सो लेट स्टार्ट. करा पटकन, ट्राय करा पुढचा क्वेश्चन. देअर आणि देअरचा डिफरन्स सांगायचा आहे. ठीक आहे, सांगून टाकतो. याच्यानंतर इथं थोडी जागा आहे तिथे सांगेल. देअर आणि देअरचा कन्सेप्ट सांगतो. डी म्हणतायत, बी म्हणतायत, ए म्हणतायत. चलो ग्रेट ग्रेट ग्रेट. मॅक्सिमम लोक डी बी असं म्हणतायत. चला गुड 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 गुड. आता यानंतर आपण चेक करू आपल्या स्टुडंटनी जे सांगितलेले आन्सर्स आहेत ते करेक्ट आहेत की नाही आहेत. बऱ्यापैकी सगळ्या लोकांनी चांगले आन्सर्स केलेले आहेत. आणि एक खरंच सांगतो, आपले जेवढे लोक प्रॅक्टिस करतायत, जेन्युइन सांगतो, द हिंदू एडिटोरियल असेल, त्यानंतर कन्सेप्ट बिल्डर रेग्युलर रुटीन मध्ये जे लोक करतायत, खरंच सांगतोय इथं लक्षात येते त्यांच्या नावावरनं, एकदम करेक्ट अॅक्युरेसी आहे. एकदम चांगल्या पद्धतीचे आन्सर्स जे ते देत आहे, एकदम करेक्ट आन्सर देत आहे. त्यामुळे खरंच स्वतःसाठी मी म्हटलं तर खूप कौतुक करून घेतलं पाहिजे स्वतःचं, कारण खरंच तुम्ही जेन्युइनली जे हार्डवर्क करताय त्याचा फायदा तुम्हाला या ठिकाणी मिळतोय. चलो, सो अब चलते आगे. If we adopt artificial intelligence in all sectors, there's a little doubt that the digital landscape would transform more rapidly. मला पहिली एक कंडिशन सांगा. इफ वाला वाक्य, इफच्या 4 कंडिशन आपण बघितल्या होत्या. इफच्या टोटल 4 कंडिशन होत्या. इफची कंडिशन 4 म्हणतात. मग इफच्या पहिल्या वाक्यामध्ये, इफ मध्ये जर सिंपल प्रेझेंट असेल तर पुढच्या वाक्यात सिंपल प्रेझेंट यायला पाहिजे.
किंवा सिंपल प्रेझेंट सोबत सिंपल फ्युचर यायला पाहिजे. अशा दोन कंडिशन ज्या आहेत त्या इफच्या वाक्यात बनतात. पहिली कंडिशन काय सांगते? सिंपल प्रेझेंट सोबत सिंपल प्रेझेंट म्हणजे इफ यू ओपन द डोअर द कॅट कम्स इन असं आपण म्हटलं होतं. इफ यू स्टडी हार्ड यू विल गेट सक्सेस. ठीक आहे. आता मी काय करतो? आता मी इकडे बघतो. इफ वाला वाक्य पहिल्या वाक्यामध्ये अडॉप्ट म्हटलेलं आहे म्हणजे कोणता टेन्स आहे? सिंपल प्रेझेंट. मग पुढच्या वाक्यामध्ये पाहिजे होता सिंपल फ्युचर वाला. ऍटलिस्ट एकतर सिंपल प्रेझेंट पाहिजे होता नाहीतर सिंपल फ्युचर पाहिजे होता. मग इथं दिलेला आहे कोणता? वुड. वुड चालेल का? नाही चालणार. इथं असायला पाहिजे होतं विल. विल ट्रान्सफॉर्म मोर रॅपिडली दॅन एक्सपेक्टेड. ओके का? चला ओके. इयरबड मध्ये आवाज जरा खराब येतोय. ठीक आहे. बाकीच्या सगळ्यांना आवाज क्लिअर आहे का? एकदा कन्फर्म करा बरं. बाकीचे सगळ्यांना क्लिअर आहे का? एकदा कन्फर्म करा. चलो. सो पहिल्यांदा मी म्हणलं इथं वुडच्या ऐवजी काय पाहिजे होतं? विल पाहिजे होतं. आता सेकंड वाला क्वेश्चन घेऊ. वन ऑफ द मेजर फॅक्टर्स. वन ऑफ द जर आलेला असेल तर इथं कोण पाहिजे? फॅक्टर्स पाहिजे का फॅक्टर पाहिजे? वन ऑफ द फॅक्टर्स पाहिजे होतं ना. हा एकदम करेक्ट आहे. क्लिअर आहे. चला ओके. मग इथं फॅक्टर्स पाहिजे होतं पण दिलेलं काय? वन ऑफ द मेजर म्हणजे नेमकं काय असतं बघा. 1 ऑफ 10. मग ऑफ ज्यावेळेस म्हणतो त्यांच्यापैकी जास्त म्हणजे 1 ज्यावेळेस मी म्हणतो त्याच्यानंतर कमीत कमी 2 लोक आहे ना. अरे यस नो. मग 2 पेक्षा जास्त जर असतील तर अशा केसमध्ये आपल्याला प्लुरल वाला फॉर्म पाहिजे असतो. कोण पाहिजे असतो? प्लुरल वाला फॉर्म. आणि म्हणून इथं पाहिजे फॅक्टर्स. पुढे सायबर बुलिंग, मिस इन्फॉर्मेशन अँड कॉन्स्टंट ऑनलाईन डिसरप्टिव्ह यंग माइंड्स अँड कंट्रीब्यूट टू रिड्यूस द अटेन्शन स्पॅन्स. ऑनलाईन डिस्ट्रॅक्शन्स. मग इथं मी म्हणलं तर इथं पण गडबड वाटते, इथं पण गडबड वाटते. ठीक आहे. अजून काय? सायबर बुलिंग, मिस इन्फॉर्मेशन अँड कॉन्स्टंट ऑनलाईन डिस्ट्रॅक्शन्स, डिसरप्टिव्ह यंग माइंड्स. नेमका क्वेश्चन काय म्हणतोय? नॉट कंटेन एन एरर. दीज पार्ट्स मे और मे नॉट कंटेन एन एरर. फाइंड आउट व्हिच सेंटेन्स हॅज एरर्स इन मोर दॅन वन पार्ट. ओए माय गॉड. इथे बघा आता क्वेश्चन मध्ये अजून ट्विस्ट आहे. काय केलेलं आहे इथं? मोर दॅन वन पार्ट. एकापेक्षा जास्त पार्ट मध्ये गडबड आहे का ते बघायचंय. क्वेश्चन मी म्हणलं ना पहिले डायरेक्शन्स खूप वाचणं गरजेचं आहे. एकापेक्षा जास्त पार्ट मध्ये गडबड आहे का? मग जर मी म्हटलं समजा वुड इथे गडबड आहे. त्यानंतर अजून कुठे? इफ वी अडॉप्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन ऑल सेक्टर देर इज लिटिल डाऊट दॅट द डिजिटल लँडस्केप वुड ट्रान्सफॉर्म मोर रॅपिडली दॅन एक्सपेक्टेड. इथं नाही वाटत. मेजर फॅक्टर्स अफेक्टिंग डेटा सिक्युरिटी ब्रीचेस आर. डेटा सिक्युरिटी ब्रीचेस वन ऑफ द फॅक्टर हा आपला सब्जेक्ट झाला. मग इथं आर नव्हतं पाहिजे, ब्रीचेस इज पाहिजे होतं. वन ऑफ द हा सब्जेक्ट आहे आपला. इथं मेन वर्ब आला त्या सब्जेक्टची रिलेटेड. बघा मी पुन्हा एकदा समजून सांगतो. हा वाला पार्ट पुन्हा एकदा बघा. वन ऑफ द मेजर फॅक्टर्स. हा इथं एक एरर झाला. वनच्या सोबत इथं मेजर फॅक्टर्स पाहिजे होते. बरोबर. पुढे गेलो. डेटा सिक्युरिटी ब्रीचेस म्हणजे हा फॅक्टर आहे. वेगवेगळ्या फॅक्टर्स पैकी एक आहे. म्हणजे आपला मेन सब्जेक्ट कोण आहे? वन म्हणजे सिंग्युलर. आणि जर सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर पुढे येणारा जो व्हर्ब असायला पाहिजे होता तो पण काय पाहिजे होता? सिंग्युलर पाहिजे होता. सिंग्युलर पाहिजे होता. मग इथं सिंग्युलर आहे का? नाहीये ना. इथं कोण आहे? प्लुरल आहे. मग हे पण काय असेल? एरर. मेन्सला येतात का सर असे क्वेश्चन? यस ऍब्सोल्युटली. मेन्स मध्ये पण असे क्वेश्चन विचारले जातात. उद्या ज्यांचा पेपर आहे SBI PO यांनी कालच्या शिफ्ट मधल्या काही पेपर मध्ये पण असे क्वेश्चन होते. त्या टाईपचे क्वेश्चन यामध्ये बनतायत. ठीक आहे. पुढे मग ह्याच्यात 2 एरर आहे. सायबर बुलिंग, मिस इन्फॉर्मेशन अँड कॉन्स्टंट ऑनलाईन डिस्ट्रॅक्शन्स, डिसरप्टिव्ह यंग माइंड्स अँड कंट्रीब्युटिंग टू रिड्यूस्ड अटेन्शन. पण याच्यामध्ये जर मी म्हणलं समजा याच्यात पण एकच एरर आहे. पहिल्यामध्ये पण मी म्हणलं तर एकच एरर बनते. मग असे ओव्हरऑल म्हटलं तर 2 एरर आपल्याला पाहिजे होत्या. मोर दॅन वन पार्ट एकापेक्षा जास्त पार्ट मध्ये जे काही मी म्हटलं समजा एरर पाहिजे होत्या त्या 2 पेक्षा जास्त. ऑनलाईन डिस्ट्रॅक्शन, डिसरप्टिव्ह यंग माइंड, डिसरप्टिंग असं म्हणायचंय काही जणांचं म्हणणं आहे. पण असं म्हणण्याची गरज नाही. डिसरप्टिव्ह यंग माइंड्स हे पण करेक्टच आहे. आणि कंट्रीब्यूट टू रिड्यूस अटेन्शन स्पॅन्स. सो हे बाकी ओके. प्रॉब्लेम आहे फक्त सेकंड मध्ये. ओनली सेकंड म्हणजे कोणता ऑप्शन बनल? सी ऑप्शन बनल. ओनली सेकंड. उद्या पेपर आहे 1 PM ला. नक्कीच तुम्हाला फायदा होईल या गोष्टींचा. नक्कीच फायदा होईल. तो हे सगळे होते एररचे क्वेश्चन. मग खरं सांगा जेन्युइनली क्वेश्चन्स आवडले का?
ही पूर्ण एररची बनणारी वेगवेगळी व्हरायटी होती, सगळ्या वेगवेगळ्या टाईपचे. लिटिल डाऊट नाही येणार का सर? लिटिल डाऊट चालेल ना सर. इंग्लिशची बुक अवेलेबल आहे का? यस अवेलेबल आहे सध्या. 2+V1 टू रिड्यूस. हा, आणि देअरची कन्सेप्ट. ठीक आहे, देअरची कन्सेप्ट काय होती बघा, इथे सांगतो समजून. देअर नावाचा शब्द आहे. देअर, देअर हा प्रोनाउन सारखा वापरला जातो आणि हा प्लेस सांगतो दोन पद्धतीने. देअर इज द की, देअर इज द की, हा झाला पहिला मुद्दा. आणि दुसरा एक देअर असतो, देअर इज अ किंग. मग हा किंग जो असतो हा म्हणून जो वापरला गेलाय, देअर इज अ किंग, या वाक्यात जर मी देअर म्हटलं तर त्या देअरचा अर्थ जो आहे, त्या देअरचा अर्थ पर्टिक्युलर प्रोनाउन सारखा वापरला जातो. मग देअर आर पण वापरलं जातं, देअर इज पण येतं. देअर आर वेगवेगळे किंग्स असतील तर मग मी त्यावेळेस देअर आर वापरणार. ठीक आहे का? अरे यस नो. 2+V1 असताना एकदम करेक्ट आहे. मग यानुसार 2+V1 म्हणजे कोणतं बघा. इथं म्हटलं समजा मी, हा, कंट्रीब्यूट टू रिड्युस्ड अटेन्शन स्पॅन, रिड्युस्ड अटेन्शन स्पॅन. आता इथं बघा, हा कंट्रीब्यूट टू वर्बाला फॉर्म म्हणून नाही वापरलाय. कंट्रीब्यूट टू रिड्युस्ड अटेन्शन म्हणजे अटेन्शन बद्दल हे ऍडजेक्टिव्ह बनवलंय. मग कंट्रीब्यूट टू रिड्युस्ड अटेन्शन, अटेन्शन बद्दल विशेष माहिती सांगितली आहे, हा ऍडजेक्टिव्ह सारखा वापरलाय. करेक्ट आहे, बरोबर. त्यानंतर मी म्हटलं समजा कंट्रीब्यूट डिस्रप्टिव्हिंग किंवा ING लावण्याची गरज नाही. का बरं? कारण हे प्रेझेंट मध्ये म्हटलं जाऊ शकतं ना. इथं पण बरोबर आहे, इथं पण बरोबर आहे. ओके का सर? लेक्चर लगेच प्रायव्हेट नका करू, थोडं लेट झालं आहे जॉईन करायला. ठीक आहे, मी थोडा वेळ अजून देईल, एक 10 मिनिटं अजून चालू राहील. चालेल? चलो, ट्रिकी क्वेश्चन आहेत सर, मजा येते. चला गुड. सर लास्ट मध्ये बुक बद्दल इन्फॉर्मेशन द्याल? नक्की नक्की, रवींद्र नक्की देऊन टाकेल. चलो ओके, सगळ्यांना एवढा कन्सेप्ट क्लिअर आहे का? देअर आणि देअरची कन्सेप्ट क्लिअर झाली का? चलो, आता पुढचा क्वेश्चन म्हणतो फिलर्स बेस. फिलर्स नावाचे जे क्वेश्चन असतात एकदम ट्रिकी क्वेश्चन घेतलेले आहेत. जसे मी म्हटलं समजा कंपल्सरी पॅक बनवलाय, एकदम पॉवर पॅक आहे. हा पॉवर पॅक असा पॉवर पॅक आहे की याच्यामध्ये प्री प्लस मेन्स यांना इतकं चांगल्या पद्धतीने स्पेशली क्युरेट करण्यात आलंय. एकतर प्री पण कव्हर होईल, मेन्स पण कव्हर होईल, या पद्धतीचे क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, चलो. आता मी म्हटलं समजा फिलर्स काय काय आहे. इन द क्वेश्चन बिलो अ सेंटेन्स इज गिवन विथ वन ब्लँक. चूज द वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन्स दॅट बेस्ट फिट्स द ब्लँक बोथ ग्रामॅटिकली अँड कॉन्टेक्स्चुअली. करेक्ट वर्ड असले पाहिजे. चलो. आफ्टर इयर्स ऑफ डेडिकेटेड ट्रेनिंग द ॲथलीट अडॉप्टेड अ डायडॅश रुटीन pushing their limits with the intense workouts. आफ्टर इयर्स ऑफ डेडिकेटेड ट्रेनिंग, भरपूर डेडिकेटेडली ट्रेनिंग केल्यानंतर द ॲथलीट म्हणजे स्पोर्ट पर्सन जे असतात त्यांना ॲथलीट म्हणतो आपण. ॲथलीट अडॉप्टेड त्यांनी अक्वायर केलं काय? अ डायडॅश रुटीन. कसं रुटीन? पुशिंग देअर लिमिट्स विथ इंटेन्स. इंटेन्स म्हणजे खूप एक्स्ट्रीम जास्तीचं वर्कआउट, स्ट्रिक्ट डाएट्स अँड रिलेंटलेस प्रॅक्टिस आणि खूप जास्तीची प्रॅक्टिस. या पद्धतीने त्यांनी काय केलं तर स्वतःला काय केलं? डॅश केलं. सांगा. स्टेप अप, विगरस, स्लो डाऊन, कन्सिस्टन्स आणि गिव्ह अप. काय यायला पाहिजे? कन्सिस्टंट. ठीक आहे, अजून चलो ओके ओके डन. विगरस. ठीक आहे, चला. बऱ्याच जणांचे वेगवेगळे क्वेश्चन आले, लेट्स चेक इट आउट. बघा, इयर्स ऑफ डेडिकेटेड ट्रेनिंग, स्पोर्ट पर्सन आहे, ह्यांनी ट्रेनिंग घेतली आणि अडॉप्टेड अ डायडॅश रुटीन, आणि त्यांनी जे रुटीन अक्वायर केलंय त्या रुटीन बद्दल बोललं जात आहे. कसं रुटीन? स्टेप अप म्हटलं म्हणजे काय असतं? स्टेप अप म्हणजे काय? एक जर मी म्हटलं समजा अप जाणं, स्टेप अप म्हणजे काय करणं? याला इन्क्रीज करणं, रेज करणं, वाढवणं, ही एक फ्रेज म्हणून वापरली जाते. स्टेप अप, स्टेप डाऊन. स्टेप डाऊन म्हणजे व्हॅल्यू डिग्रेड करून घेणं. स्टेप डाऊन नावाची एक फ्रेज असते याच्या अगेन्स्ट. स्टेप डाऊन. स्टेप अप करणं, स्टेप डाऊन करणं म्हणजे काय करणं? डिक्रीज करणं, ठीक आहे. त्यानंतर विगरस. विगरस म्हणजे काय असतं? विगरस मीन्स स्ट्रॉंग. जे हेल्थ वगैरेच्या बाबतीत इथं बोललं जात आहे, ज्या मुद्द्यानुसार एक स्ट्रॉंग रुटीन जे आहे ते त्यांनी पुश केलंय स्वतःला. म्हणजेच काय? असं की जे हेल्थ असेल, फूड असेल, या सगळ्यांशी रिलेटेड इम्प्रूव्ह करणं, या अर्थाने व्हिगरस वापरलं जातं. स्लो डाऊन करणं हा निगेटिव्ह वर्ड आहे.
स्वतःला अजून कमी करून टाकणं, स्लो डाऊन करणं. मग रुटीन अजून स्लो डाऊन करून टाकतील का कशासाठी? लिमिट्स वाढवण्यासाठी. लिमिट्स वाढवणं म्हणजे पुढे वाचल्यानंतर मला कळतंय की अजून जास्त रिलेंटलेस म्हणजे अनस्टॉपेबल अशी प्रॅक्टिस करण्यासाठी. मग अशा पद्धतीने पॉझिटिव्ह काहीतरी असलं पाहिजे ना. मग पॉझिटिव्ह वाले ऑप्शन शोधा. हे निगेटिव्ह वाले नाही चालणार. गिव्ह अप निगेटिव्ह आहे, नाही चालणार. गिव्ह अप माहिती आहे सगळ्यांना. मग जर एखादी एक्झाम वगैरे खूप अवघड जाते मग त्यावेळेस बरेच लोक गिव्ह अप करतात. मग हे वाला नाही पाहिजे. कन्सिस्टंट रुटीन पुशिंग देअर लिमिट्स. कन्सिस्टंट हा पण चांगला राहिला असता, पण प्रॉब्लेम असा आहे इथे लेव्हल अप केली आहे ना यांनी. इंटेन्स वर्कआउट, स्ट्रिक्ट डाएट्स याला अजून जास्त वाढवलंय. मग अशा केसमध्ये एक्स्ट्रा स्ट्रॉंग बनवलं. मग अशा केसमध्ये कन्सिस्टंट पेक्षा जास्त करेक्ट असेल कोण? विगरस. कोण असेल? विगरस. विगरस याचा अर्थ होतो स्ट्रॉंग, इम्प्रूव्ड. म्हणजे या केसमध्ये इम्प्रूव्ड म्हणजे कोणत्या कोणत्या केसनी होतो बघा. फूड मध्ये पण, त्यानंतर लिमिट्स, इंटेन्स वर्कआउट मध्ये पण, डाएट मध्ये पण आणि प्रॅक्टिस मध्ये पण. सो तिघांना मला काय करायचंय? इम्प्रूव्ड रुटीन. कसं रुटीन? इम्प्रूव्ड स्ट्रॉंग रुटीन. मग सगळ्यांच्या बाबतीतलं आहे म्हणून मला कन्सिस्टंट पेक्षा विगरस. कन्सिस्टंट जर राहिला असतं तर अशा केसमध्ये लिमिट्स पुश नसतं झालं ना. जे आहे तिथंच तो राहिला असतं. कळतंय का? आपल्याला इम्प्रूव्ह करणार किंवा त्याला पुढे घेऊन जाणार पाहिजे होतं. कन्सिस्टंट काय येऊ शकत नाही सगळ्यांना क्लिअर आहे का? कन्सिस्टन्सचा अर्थ काय? जेवढं लिमिट आहे सध्या तेवढंच राहिलं असतं. आपल्याला त्याला इम्प्रूव्ह करायचं असं पुढे म्हणतोय ना. अरे यस नो. आणि म्हणून अशा केसमध्ये पुढे इम्प्रूव्ह करण्यासाठी 100% तिथं काय पाहिजे होतं? अशा केसमध्ये त्याला इम्प्रूव्ह वाला शब्द पाहिजे होता. कन्सिस्टन्सी म्हणजे जे आहे तेच. ओके का? ग्रोथ साठी पण यूज केला जाईल ना. एकदम करेक्ट आहे. या सगळ्या गोष्टींची ग्रोथ, इम्प्रूव्हमेंट. ओके का? चलो आप चलते आगे. पुढे 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 ट्राय करू. चला रेग्युलर. हा एकदम करेक्ट. स्टेप अप पण येऊ शकतं ना. करेक्ट आहे. स्टेप अप कधी आला असतं? जर मी म्हटलं असतं पर्टिक्युलर एखादा पर्सन त्याला पॉलिटिकली ग्रो करणं वगैरे असे जे म्हणतो किंवा लेव्हल अप करणं. पहिले बँक मॅनेजर होता, आता तो रिजनल हेड झाला. मग हे स्टेप अप वाले कन्सिडर केले जाते. कंसिस्टंट वाटत आहे, मनाला पटत नाही. देन ऐसे नाही होत आहे. बघा कन्सिस्टंट म्हणजे काय होतं? जे आहे जिथे आहे तेवढंच राहणार, याला म्हणतो कन्सिस्टंट. तुम्ही एखादी गोष्ट कन्सिस्टंटली केली आहे तर मग त्या केसमध्ये तुम्हाला समजा 30 मार्क येत आहे, 30 पैकी 30 मार्क आले, ही कन्सिस्टन्सी झाली. 50 पैकी 30 आले, ही कन्सिस्टन्सी झाली. पण तुम्हाला जर 30 पासून पुढे जायचंय, 50 पर्यंत पोहोचायचंय, त्यासाठी पुढची अजून रिगरस ट्रेनिंग ज्याला म्हणतो आपण ती आपल्याला लागणार आहे ना. जास्तीची ट्रेनिंग, इम्प्रूव्ह केलेली ट्रेनिंग लागणार आहे. ओके का? हा चलो चलो. कधीपासून टीचिंगला येणार आहात? लवकरच. चलो ओके. हा क्लिअर. पुढचं ट्राय करा. ई ई ई सी म्हणतायत, ई म्हणतायत. ई बरेच जण आहेत, ए पण आहेत. चला हरकत नाही. ई किंवा ए म्हणतायत. वा रे मेरे शेर. ई पण असेल नाही तर ए पण असेल, काहीतरी एक असेल. ठीक आहे, काय हरकत नाही. चलो बाकीचे पण पटपट पटपट कमेंट करा. चुकू द्या मित्रांनो. चुकलं तर आपण शिकणार आहोत. इथं चुकलं तर आपलं एक्झाम मध्ये बरोबर आहे. चॉईस इज युअर्स. एक्झाम मध्ये आई वेळेवर चुकवायचं का आता चुकवायचं बघा बरं, तुम्हीच बघा. एक्झाम मध्ये चुकण्यापेक्षा आता चुकलेलं बरं ना. चुकलं तर ते जास्त लक्षात राहील. ई ई ई. चलो मॅक्झिमम लोकांचं म्हणणं ई आहे, तरी चेक करू नेमकं काय म्हणणं आहे. चलो. डिरेक्शन इन द क्वेश्चन, चूज द ऑप्शन दॅट प्रोव्हाइड्स अ सिंगल दॅट फिट्स अ ब्लँक मिनिंगफुली ग्रामॅटिकली. म्हणजे वर्ड फिलर्स जो आहे तो एक वर्ड आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे, पण दोन्ही ब्लँक मध्ये आपल्याला एकच वर्ड फिल करायचा आहे. हे एक अवघड आहे. चला बघू मग. द टू कंट्रीज, किती कंट्रीज? 2 कंट्रीज agreed to hostilities after months of escalating tensions along the border. बॉर्डर बद्दल एस्केलेटिंग म्हणजेच होतं इन्क्रीजिंग. कसे टेन्शन्स? इन्क्रीजिंग, वाढत चाललेले. 2 कंट्रीज मधले जे टेन्शन्स आहे कशाबद्दलचे? बॉर्डर बद्दलचे. ते सध्या वाढत चाललेले जे काही त्यांचे टेन्शन्स आहे. हॉस्टिलिटीज आफ्टर मंथ्स ऑफ एस्केलेटिंग टेन्शन. अग्री झाल्या म्हणजेच काय झालं? एकत्र झाल्या असतील आणि त्या हॉस्टिलिटीज, त्या एकमेकांना हॉस्टाईल करणं, हे जे आहे याला कुठेतरी काय करणार आहे? थांबवणार आहे. या पद्धतीने म्हटलं जातंय. मग थांबवण्याशी रिलेटेड शब्द पाहिजे. मग मला या सगळ्या शब्दांचे मिनिंग पहिले माहित पाहिजे. मला हा शब्द माहिती आहे, सीज म्हणजेच स्टॉप होणे, थांबवणे. ठीक आहे. रिसीड या शब्दाचा अर्थ नेमका काय होतो? एखादी गोष्ट पुट अवे करणं, दूर ठेवणं. हा याचे सगळ्यांचे मिनिंग इथे आहेत बघा. बघा मग करेक्ट ऑप्शन जो येतो तो कोणता येतो? सीज.
मग पहिला शब्द दिलाय बघा रिसीड. रिसीड म्हणजे टू मूव्ह बॅक, याला बॅकला घेऊन टाकणं किंवा मूव्ह अवे. ठीक आहे. जनरली वॉटर असेल किंवा हेअरलाईन्स असतील यांना मागे सरकवणं याच्याशी रिलेटेड वापरलं जातं रिसीड. ठीक आहे. त्यानंतर मी म्हणलं रिसाइंड. रिसाइंड याचा अर्थ होतो रिव्होक करणे, रिव्होक करणे ऑर कॅन्सल ऑफिशियली. मग आपण बघतो रिसाइंड केलं, एखादं स्टेटमेंट एखादं रेझोल्युशन दिलं होतं ते काय करण्यात आलं, रिसाइंड करण्यात आलं म्हणजे कॉल बॅक करण्यात आलं म्हणजेच रिव्होक करण्यात आलं. त्यानंतर मी म्हणलं रिलिंक्विश म्हणजे काय, रिलिंक्विश गिव्ह अप करणं. मग एखादा कोणीतरी एखाद्या ठिकाणी काम करत होता, काम करत असताना त्यांनी रिझाईन करून टाकलं, मग दॅट इज नथिंग बट द रिलिंक्विश असं आपण त्याला म्हणू शकतो. त्यानंतर मी म्हणलं अबेट. अबेट म्हणजेच टू लिसन ऑर रिड्यूस करणं, कमी करून टाकणं, मिटिगेट करणं. रिलिंक्विश अबेट. अबेटला अजून एक शब्द बनतो बघा मिटिगेट नावाचा. मिटिगेट म्हणजेच काय करणं, रिड्यूस करून टाकणं, डाऊन करून टाकणं, कमी करून टाकणं. अबेट म्हणजेच काय बनल मग, मिटिगेट, लेसन ऑर रिड्यूस. पण मला सांगा ह्या दोन्ही वाक्यांमध्ये जर मी म्हटलं तर जे काही भांडण आहे त्याला थांबवणं, सीज करणं जास्त गरजेचं होतं. आणि म्हणून मला काय करावं लागेल, एखाद्या गोष्टीला सीज करणं, स्टॉप करणं. मग एखादी गोष्ट स्टॉप करण्याशी रिलेटेड, मग मी जर म्हटलं द टू कंट्रीज अग्रीड टू स्टॉप हॉस्टिलिटीज आफ्टर मंथ्स ऑफ टेन्शन्स. त्यानंतर डिस्पाइट द फिअर्स क्रिटिसिझम. एखाद्यावरती फिअर्स, फिअर्स मीन्स जास्तीचा एक्स्ट्रीम लेवलचा क्रिटिसिझम झाला, जास्त त्याच्यावरती क्रिटिसाइज करण्यात आलं. द मिनिस्टर रिफ्युज्ड टू डायडॅश हिज पोझिशन. त्याची पोझिशन सोडण्यापासून त्यांनी नकार दिला. asserting that the policy was in the national interest. अशा केसमध्ये रिलिंक्वेश जास्त करेक्ट असायला पाहिजे होता, पण इतर रिलिंक्वेश बसू शकत नाही ना, कळतंय. आणि म्हणून हा शब्द सुद्धा सीज करणं, पोझिशनला सीज करून टाकणं किंवा तिथून सोडून देणं, म्हणून मग जास्त करेक्ट हा जो आहे तो कोणता बसल, ई वाला. ओके का. मिटिगेट, सूद, प्लॅसेट, सूद, मॉइली, अम्लिओरेट, ॲलिव्हिएट सगळे सेम आहे. या सगळ्यांचा अर्थ होतो रिड्यूस करणं. व्हेरी गुड, एकदम करेक्ट आहे प्रशांत, गुड. देवाचं नसतं सर ते, बरं खरंय, ठीक आहे. म्हणून त्याला काय करून दिलं, सोडून दिलं आपण. ओके का, सगळ्यांना क्लिअर का. आता मला एकदा सांगा क्वेश्चनची क्वालिटी कशी होती, ही एकदा फक्त तुम्ही कमेंट करा. क्वेश्चनची क्वालिटी कशी होती ते सांगा मला, शब्द कसे होते ते सांगा, वर्डिंग कशी होती. अशी तुम्हाला एसबीआय पीओ मध्ये, आयबीपीएस पीओ मध्ये ज्यांनी दिला असेल, कालचा ज्यांचा पेपर होता, आवडला नाही आवडला क्वेश्चन, जर आवडला असेल तर दंदन लाईक मारून द्या, आणि खरंच आवडला असेल तर कमेंट मध्ये पण सांगा. ओके, चलो डन. नवीन वर्ड्स पण समजताय, एकदम डेंजर. सही है सर, एक नंबर, लय भारी, मस्त. एक नंबर सरजी, भारी, लय भारी, सुपर. टीसीएस ला पण हेल्पफुल आहे ना. यस यस यस. पीओ लेवलचं 100% बघायला भेटलं. क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर हो सर, मस्त, खतरनाक. चलो सुपर सुपर, क्वालिटी ऑफ क्वेश्चन्स एक नंबर सरजी. चलो थँक्यू. तुमच्या सगळ्यांच्या या कमेंट आहेत ज्या मला अजून प्रेरणा देतात पुढे कंटिन्यू करण्यासाठी. चलो अब चलते आगे. मग ह्या पद्धतीने मी म्हटलं तर प्रत्येक वर्डचे मिनिंग जे आहेत ते अशा पद्धतीने आपण एक एक करून समजून घेऊ आणि पुढे जाऊ. मग आता मी पुढे म्हटलं समजा काय नेमकं आहे, सेम असंच फिलर्स वाला आहे पण एक नवीन वाला टाइप आहे, थोडासा मेन्सच्या लेवलचा. एएफओ ला पण असंच ना. यस यस यस, नवीन असून पण समजलं, व्हेरी गुड. मी म्हटलं ना मी थोडस स्लो जाईल पण सगळेच्या सगळे कंप्लीट करेल. याच पद्धतीने सगळेच्या सगळे जेवढे क्वेश्चन्स आहे ते एकदम शांततेत समजून घेऊ, पण व्यवस्थित पूर्ण कळलं पाहिजे या पद्धतीने. नवीन असून पण समजलं सर, इंग्लिश तुमचे क्लास करायला इंटरेस्ट येतो सर. चलो गुड, थँक्यू. एसएससी सीएचएसएल चा पेपर कधी आहे, लवकरच राहील. एसएससी ला पण असे क्वेश्चन येतात का, थोडेसे याच्यापेक्षा सोपे येतात, पण हे तर एकदम भारीच आहे. हे जर केले तर मग मस्त. सर पुण्याच्या ब्रांचला येणार कधी आहेत, बरं ठीक आहे त्याबद्दल नंतर बोलूया. अव कुठून, बर सुरू झाले. क्वालिटी मस्त आहे सर, अन अकॅडमी आणि सगळ्यांना मागे टाकले, बरं ठीक आहे. चलो थँक्यू. चला ओके, यांचं म्हणणं आहे कुठून, अरे बाबा इथंच बाबा, छत्रपती संभाजीनगर मधून. चला. So given, fill in the blanks with the correct words from the options given. Choose the correct combination of words that fit the blanks. If all the three words fit but their sequence needs to be changed, choose the option. If all three words fit in the sequence as given, A, B and C, choose option E. आता नीट बघा रे भाई, क्वेश्चन एक नंबर, एकदम भयानक क्वेश्चन आहे, इतका मस्त क्वेश्चन आहे. असा क्वेश्चन हा बनवायला थोडासा वेळ लागला. वेगवेगळे ट्राय केले होते, वेगवेगळ्या पद्धतीचे यामध्ये पॅटर्न्स ट्राय केले होते. हा एक क्वेश्चन त्यामधला बनतोय.
जे पण कॉम्बिनेशन आहे ते आपल्याला या ठिकाणी फिट करायचं आहे, पण त्याच्या सोबत हे बघा, देअर सिक्वेन्स नीड्स टू बी चेंज, त्यांची सिक्वेन्स चेंज करायची आहे का ते पण आपल्याला सांगायचं आहे, आणि याच्यातला कोणता नेमका बरोबर आहे तो आपल्याला करेक्ट फील करायचा आहे. मग पहिला, लियाम्स डॅश सेन्स ऑफ टायमिंग मेड हिम सुटेबल फॉर द डॅश ऑफ अ प्रोजेक्ट मॅनेजर, बट नायदर ही नॉर ही सुपेरियर्स कुड डॅश दिस कॅपेबिलिटी. मग लियाम्स ए च्या ठिकाणी शार्प, बी च्या ठिकाणी जो आहे तो पोझिशन, आणि सी च्या ठिकाणी आयडेंटिफाय. ठीक आहे, मग आता मी चेक करतो काय काय. लियाम्स शार्प सेन्स ऑफ टायमिंग, शार्प सेन्स ऑफ टायमिंग मेड हिम सुटेबल फॉर द पोझिशन ऑफ अ प्रोजेक्ट मॅनेजर. मग मला कळलं ए पण बरोबर आहे, बी पण बरोबर आहे जिथं आहे तिथं. बट नायदर ही नॉर ही सुपेरियर कुड डॅश धिस कॅपेबिलिटी. मग नायदर त्यांचा सुपेरियर नॉर ही दोघं पण कुड आयडेंटिफाय धिस कॅपेबिलिटी. मग ह्या आयडेंटिफाय करू शकत नाही, ह्या कॅपेबिलिटीला दोघांपैकी कुणीच काय करू शकत नाही आयडेंटिफाय, म्हणजे हे पण करेक्ट आहे. म्हणजे ए च्या जागी बरोबर आहे, बी च्या जागी बरोबर आहे, सी च्या जागी बरोबर आहे. ठीक आहे, मग कोणीच बदलायची गरज नाही आहे. मग ऑल आर इन करेक्ट सिक्वेन्स, हा बनेल आपला आन्सर, दॅट इज ई. हा बनेल आपला आन्सर. क्लिअर का सगळ्यांना? अरे या सुनो, हा भाई क्वेश्चन मध्ये एकदम मजा येणार आहे, फुल मजा आहे, फुल ऑन मजा आहे. ठीक आहे, चला पुढे, पुढचा एक क्वेश्चन सिमिलर पॅटर्न मधला ट्राय करा एकदा सगळ्यांनी. कुठे गेला? मानसी, ज्ञाना, प्राजक्ता, दीपक, अर्जुन, भाग्यश्री, कोमल, प्रशांत. ई SSC च्या भांडणाबद्दल काय झालं सध्या सांगा, 2 मिनिटं. थोडस एक एवढं होऊ द्या सर. चिंग मजा आहे, चला गुड गुड गुड. चिंग मजा आठवलं का? बरं, चिंग मजा ऍग्रिकॉसच ओळखू शकतात. चला ई बर, ठीक आहे. काय म्हणणं आहे तर बघू आता आपण. इट इज क्रुशियल दॅट यंग अडल्ट्स डॅश हाऊ टू मॅनेज मनी or they might fall into the dash of debt and struggle to dash financially in the future. आता आपल्याला आयडेंटिफाय काय करायचं बघा. या तिघांच्या जागी बसतात का ते सांगायचंय. ते जर नसेल चालत तर फक्त ओनली ए इज करेक्ट, ओनली बी इज करेक्ट, बोथ ए अँड बी अशा टाइप मध्ये, किंवा सिक्वेन्स शुड बी अल्टर, किंवा त्यांना चेंज केलं जाऊ शकतं. एवढं ऑप्शन आपण टिक करू शकतो. किंवा ऑल, सगळे जिथे आहे तिथे बरोबर असतील तर ऑल आर करेक्ट. एवढं क्लिअर? क्रिटिकल, क्रुशियल म्हणजेच व्हायटल, पायव्होटल एकदम करेक्ट आहे. हे सगळेच्या सगळे नेसेसरी महत्वाचे असणार आहे. क्रुशियल म्हणजेच काय असतं, इम्पॉर्टंट असतं, खूप महत्वाचं, व्हायटल वगैरे म्हणतो आपण त्याला. मग इट इज क्रुशियल दॅट यंग अडल्ट्स हाऊ टू मॅनेज मनी. मग यंग अडल्ट्सनी लर्न करणं, म्हणजे ए च्या जागी लर्न येणं एकदम करेक्ट आहे. फॉल इन टू द डॅश ऑफ डेप्ट, डेंजर ऑफ डेप्ट नाही होणार. याच्यामध्ये असायला पाहिजे होतं ट्रॅप ऑफ डेप्ट, ट्रॅप ऑफ डेप्ट असायला पाहिजे होता, किंवा द वेल ऑर फॉल इन, किंवा ट्रॅप ऑफ डेप्ट सगळ्यात चांगलं राहिलं असतं. ट्रॅप ऑफ डेंजर ऑफ डेप्ट, ठीक आहे. अँड स्ट्रगल टू डॅश वेल्थ फायनान्शियली इन द फ्युचर. वेल्थ काय, स्ट्रगल टू अर्न वेल्थ, ठीक आहे. स्ट्रगल टू अर्न म्हणजे मला एक सांगा, सी मध्ये तर कंपल्सरी टू सोबत वर्बचा पहिला फॉर्म म्हणजे वर्ब पाहिजे होता ना, पण वेल्थ हे वर्ब आहे का? नाहीये. मग डेंजर पण नाही चालत, वेल्थ पण नाही चालत. हे दोन कॅन्सल झाले, दोन कॅन्सल झाले. उरलं कोण? एकुलतं एक बरोबर आहे. कोण? लर्न. म्हणून करेक्ट ऑप्शन कोण असेल? एकदम करेक्ट आहे, ए. व्हेरी गुड. अकीड, गीता, प्राजक्ता, खुशी, प्रशांत आणि ज्ञाना सगळ्यांचं म्हणणं बरोबर आहे. एकदम करेक्ट कोण असेल? फक्त आणि फक्त ए वाला करेक्ट असेल. क्वेश्चन कळतायत का? बघा याला फिरवलं कसं जातं. IBPS कशा पद्धतीने फिरवतो मी म्हटलं ना, पेट मध्ये ज्या पद्धतीचे क्वेश्चन होते त्यानुसार या व्हरायटी ज्या आहेत त्या बनवण्यात आल्या, थोड्याशा वेगळ्या काहीतरी होत्या. ठीक आहे, चला व्हेरी गुड. पल्लवी, गणेश, व्हेरी गुड. आता पुढे पण एक आपल्याला काय म्हटलेलं आहे, फिल इन द ब्लँक्स विथ द अप्रोप्रिएट वर्ड्स फ्रॉम द ऑप्शन बिलो टू मेक द सेंटेन्स ग्रामॅटिकली करेक्ट अँड मिनिंगफुल. मग मिनिंगफुल किंवा ग्रामॅटिकली करेक्ट बनवायचं असेल तर अशा केसमध्ये काय म्हणणं यांचं, एकदा परत सांगता का? एक मिनिट मी परत सांगतो, एकच मिनिट द्या. पुन्हा रिपीट करतो बघा, एकदम शांततेत समजून घ्या, शांततेत समजून घ्या.
रेडी सगळेजण? आपल्या क्वेश्चनचा एकच वाद प्रदीप दादा पाहिजे. बर, मला शिकू द्या, अजून मला शिकवायचंय. हा ठीक आहे प्रसाद, ऐका आता. आपला क्वेश्चन असं म्हणतोय की 3 वर्ड्स दिलेले आहे, ठीक आहे. चूज द करेक्ट. मग जर सगळे करेक्ट सिक्वेन्स मध्ये असतील आणि प्रॉपरली युटिलाइज केलेले असतील तर आपल्याला त्याला टिक करायचं आहे. इट इज क्रुशियल दॅट यंग अडल्ट्स डॅश हाऊ टू मॅनेज मनी. मॅनेज कसे करायचे मनी ह्याबद्दल यंग अडल्ट्सनी शिकलं पाहिजे, राईट. मग ह्याच्याशी रिलेटेड लर्न हा शब्द या ठिकाणी एकदम बरोबर आहे. पुढे माइट फॉल इनटू द ट्रॅप ऑफ डेप्ट. डेप्टच्या ट्रॅप मध्ये सापडणार. फॉल इनटू द ट्रॅप ऑफ डेप्ट. फॉल इनटू द डेंजर. काय डेंजर? काय ऍडजेक्टिव्ह वाला फॉर्म आहे ना, ऍडजेक्टिव्ह वाला फॉर्म आहे ना. मग जर मी म्हटलं समजा फॉल इनटू द डेंजर ऑफ डेप्ट, डेंजर ऑफ डेप्ट नाही, डेंजरच्या पुढे अजून काहीतरी आलं पाहिजे होतं, म्हणजे डेंजर ट्रॅप, डेंजर अजून काहीतरी म्हटलं समजा तर एक काहीतरी नाऊन पाहिजे होतं ना, कळतंय. आणि म्हणून मग मला या ठिकाणी काय करावं लागेल, या ठिकाणी मला डेंजर वापरता येणार नाही, म्हणजे हा कॅन्सल झाला. मग इथं काय आला असता, ट्रॅप आला असता, ठीक आहे. अँड स्ट्रगल टू डायडॅश वेल्थ फायनान्शियल इन द फ्युचर. वेल्थ हा शब्द पण इथं करेक्ट होऊ शकतो का? नाही होऊ शकत, म्हणून हा पण कॅन्सल. मग उरला कोण? फक्त आणि फक्त ए. ओके का? आर्टिकल नाउन 2+ वर्बचा फर्स्ट फॉर्म एकदम करेक्ट आहे, एकदम करेक्ट आहे. आता पुढचा जो क्वेश्चन आहे एकदम प्री लेवलचा क्वेश्चन बघा. असे क्वेश्चन तुम्ही पहिले पाहिले असतील. याला म्हणतो आपण फिल इन द ब्लँक्स विथ द अप्रोप्रिएट वर्ड्स फ्रॉम द ऑप्शन्स बिलो टू मेक द सेंटेन्स ग्रामॅटिकली करेक्ट अँड मिनिंगफुल. मग जर मी म्हटलं समजा कंपल्सरी ब्लँक मध्ये असे फिल करायचे की जे एकदम मिनिंगफुल बनू शकतात. डॅश द रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ पेट ओनरशिप. मग जे पण रिस्पॉन्सिबिलिटीज असतात कोणाच्या, जे पण पेट ओनरशिप, ज्यांच्याकडे पेट्स आहेत अशा लोकांच्या. मेक्स अ ट्रेनिंग अ यंग डॉग अ डॅश टास्क. मग जे यंग डॉग्स असतात त्यांना डॅश टास्क बनवतात. नेमके कसे टास्क बनवतात सांगा. चलो ट्राय करा एकदा. डी 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 कमेंट्स एकदम मस्त आहे, कमेंट्स एकदम मस्त आहेत. चलो डन डन डन, पटापट पटापट कमेंट करा. यस व्हेरी गुड व्हेरी गुड. भरपूर जण अजून तरी पण राहिले, तर 350+ लाईव्ह होते, त्याच्यातले अजून कमेंट भरपूर बाकी आहे. चलो गुड गुड गुड. आणि आपल्या लेकरांची अॅक्युरेसी म्हणजे 1 नंबर अॅक्युरेसी आहे. वाव ग्रेट ग्रेट ग्रेट, एकदम भारी अॅक्युरेसी. 100% लोक डी सांगतायत. चला एवढे लोक म्हणतात म्हणजे असेल. लेट्स स्टार्ट. चलो. डॅश द रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ पेट ओनरशिप मेक्स अ ट्रेनिंग अ यंग डॅश यंग डॉग डॅश टास्क. मग नेमकं काय बघा. आता पहिलं मी म्हटलं बॅलन्सिंग द रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ पेट ओनरशिप आणि डिमांडिंग टास्क एकदम करेक्ट आहे. पहिलं तर बरोबर आहे. इग्नोरिंग येणं शक्य आहे का? नाही, निगेटिव्ह वाला टोन होता. मग हा वाला कॅन्सल केला. हा बॅलन्सिंग किंवा हँडलिंग मॅनेज करणं याला म्हटलं जातं. पण हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. मग फर्स्ट आणि थर्ड वाला ऑप्शन होता डी, जे की ऑलमोस्ट आपल्या सगळ्या स्टुडंटनी करेक्ट सांगितलं. माइंड इज ब्लोविंग अॅक्युरेसी. आणि कोण म्हणतं इंग्लिश मध्ये अॅक्युरेसी येत नाही? आपल्या सारथियन्सला विचारा, आपल्या स्टुडंट्सला विचारा. सगळ्या स्टुडंट लोकांचे सगळेच्या सगळे आन्सर एकच होते, अँड दॅट इज डी ओनली, माइंड ब्लोविंग. वा वा एकदम मस्त करेक्ट. चलो डन 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 डन. ओके नेक्स्ट. आता बघा याच्यातलं काही परत सांगायचं. ओके सगळं ठीक आहे 100%. अब चलते आगे. आता येतो पार्ट कनेक्टर्स वाला, स्टार्टर्स वाला. स्टार्टर्स आणि कनेक्टर्स बऱ्यापैकी सध्या आहेत. कोण माहित, वाईटील नाही आल्याशिवाय राहत नाही. हा ठीक आहे. कोण म्हणते येत नाही? वाईटीला आल्याशिवाय राहत नाही. व्हेरी गुड व्हेरी गुड. चलो चलो डन डन डन. व्हेरी गुड. सो आता जर मी म्हटलं समजा पुढचा क्वेश्चन अजून इंटरेस्टिंग आहे. इथपर्यंतचे फिलर्स आणि एरर्स सगळ्यांना आवडले असतील. आता जाऊया आपण पुढच्या पार्ट मध्ये. आणि मित्रांनो कळत नकळत भरपूर वेळ आपण सगळेजण स्टक आहात, कारण क्वेश्चनची क्वालिटी पण तशीच आहे, कंटेंट पण चांगलं आहे. मित्रांनो हे सगळं तुमचं जे प्रेम आहे असंच कंटिन्यू राहू द्या पुढच्या क्वेश्चन साठी सुद्धा. चला ओके. सो लेट्स स्टार्ट. पुढच्या पार्ट मधले क्वेश्चन अजून चांगले इंटरेस्टिंग बनतायत. अजून आगे आगे देखिए होता है क्या. चलो लेट्स स्टार्ट. पुढच्या पार्ट मध्ये 2 sentences are given below. Choose the correct words that can join the sentences into one meaningful sentence.
दोन एकत्र करायचे आणि सोबत सोबत मिनिंगफुल बनवायचे. सांगा, माया प्लॅन टू ऑर्गनाइज अ वर्कशॉप फॉर द व्हॉलेंटियर्स. जे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांच्यासाठी प्लॅन केलं मायानी की ऑर्गनाइज अ वर्कशॉप ऑर्गनाइज करावं. माया फेल्ट फ्रस्ट्रेटेड विथ द लॅक ऑफ कोऑर्डिनेशन अमंग द टीम मेंबर्स. ठीक आहे, त्या टीम मेंबर्स मध्ये तेवढं कोऑर्डिनेशन नव्हतं, म्हणून काय केलं, ऑर्गनाइज केलं वर्कशॉप. ठीक आहे, तुमच्यामुळे एक्झाम मध्ये क्वेश्चन्स इझी चालले तर ठीक आहे, गुड. कॉन्ट्रास्ट कनेक्टर एकदम करेक्ट आहे. चलो डन 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 डन. बघा काय असायला पाहिजे, हे ती फ्रस्ट्रेट झाली म्हणून तिने काय केलं, वर्कशॉप ऑर्गनाइज केलं. मग आल्दो हा बनला एक कॉन्ट्रास्ट वाला, आल्दो बनला कॉन्ट्रास्ट. आणि हे दोन कोण बनतात, बिकॉज किंवा सिन्स. हे दोन्ही पण काय बनतात, बिकॉज आणि सिन्स रिझन सांगणारे बनतायत ना. अरे यस नो, हे दोन्ही पण रिझन सांगतायत. मग मला सांगा, माया प्लॅन ऑर्गनाइज अ वर्कशॉप याच्यासाठी व्हॉलंटियर्सला एक वर्कशॉप तिने ऑर्गनाइज केलं. कारण काय, शी फ्रस्ट्रेटेड, आणि फ्रस्ट्रेट झाल्यामुळे हे केलं, म्हणून बिकॉज पण चालेल आणि सिन्स पण चालेल. मग बिकॉज आणि सिन्स म्हणजे ए अँड बी, ए अँड बी. सी चालेल का, नाही चालणार. बी अँड सी, सी चालेल का, कधीच नाही चालणार. कहून ते नीट समजून घ्या. सी म्हणजेच काय, कॉन्ट्रास्ट आहे, कॉन्ट्रास्ट आहे, विरुद्ध त्याला म्हणतो आपण. मग या दोन अपोजिट गोष्टी नाही आहे ना. माया फेल्ट फ्रस्ट्रेटेड सिन्स माया फेल्ट फ्रस्ट्रेटेड विथ द लॅक ऑफ कोऑर्डिनेशन अमंग द टीम मेंबर्स, माया प्लॅन टू ऑर्गनाइज अ वर्कशॉप. ठीक आहे, त्यांच्यामुळे नेमकं ते काय करतायत ते कळत नव्हतं, म्हणून तिने काय केलं, वर्कशॉप प्लॅन केलं. दुसरं, माया प्लॅन टू ऑर्गनाइज अ वर्कशॉप फॉर द व्हॉलेंटियर्स बिकॉज माया फेल्ट फ्रस्ट्रेटेड विथ द लॅक ऑफ कोऑर्डिनेशन. ओके का, एकदम करेक्ट. हा, खाल्ली माती. हा भाई, होता है ऐसे. कसं होतं, कधी कधी कॉन्ट्रास्ट म्हणून आपण ते बघतो, म्हणून कदाचित कधी कधी असं होतं. ठीक आहे, चला गुड 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 गुड. अब चलते आगे. सगळ्यांना क्लिअर आहे का. आता पुढचा, आता इथं डायरेक्शन बघा, डायरेक्शन बघा. कनेक्टर्स बद्दल थोडस सांगा. ठीक आहे, आता बघा, चूज द कनेक्टर दॅट कॅन जॉईन टू स्टेटमेंट्स इनटू अ सिंगल मिनिंगफुल सेंटेन्स विदाउट चेंजिंग द मिनिंग. मग काय करायचं, यांच्यापैकी एक आपल्याला वापरायचं आहे. कॉन्ट्रास्ट म्हणजे काय असतं माहिती का, दोन विरुद्ध ऑपोजिट गोष्टी असतात, आणि दोन ऑपोजिट गोष्टी ज्यावेळेस असतात त्यावेळेस जे वापरलं जातं त्याला आपण म्हणतो कॉन्ट्रास्ट. ठीक आहे, मग यानुसार मेनी पीपल आर इगर टू अडॉप्ट सस्टेनेबल लिव्हिंग हॅबिट्स टू हेल्प कॉम्बॅट क्लायमेट चेंज. बरेचसे पीपल हे इगर असतात सस्टेनेबल लिव्हिंग हॅबिट साठी टू कॉम्बॅट. कॉम्बॅट म्हणजेच असतं फाईट करणं. काय करणं, फाईट करणं. ठीक आहे, some eco-friendly initiatives can prove costly or fail to deliver significant environmental benefits. मग इको फ्रेंडली असे काही इनिशिएटिव्ह घेण्यात आले की ज्यांच्यामुळे कॉस्टली आणि फेल टू डिलिव्हर सिग्निफिकंट एन्व्हायरमेंटल बेनिफिट्स. आता इथे क्लायमेट चेंज बद्दल काहीतरी चांगलं करायचं म्हणताय, आणि याच्या अगेन्स्ट इथं म्हणताय की जे पण एन्व्हायरमेंटल बेनिफिट्स आहे त्याच्यापासून ते फेल किंवा कॉस्टली पडतंय किंवा फेल होत आहे, म्हणजे हे विरुद्ध आहे ना, ह्याच्या अगेन्स्ट आहे, हे याच्या अगेन्स्ट आहे. मग अगेन्स्ट असणारे कोणते कोणते शब्द आहे. इफ म्हणजे सांगतं कंडिशन, इफ म्हणजे सांगतं कंडिशन. ठीक आहे, इफ म्हणजे काय असतं, कंडिशन असतं. कंडिशन म्हणजे काय, जर समजा हे झालं तर आणि तरच पुढचं होईल. राईट, म्हणजे जसं की अगर तुम साथ हो, बरोबर, ही काय झाली, कंडिशन झाली. जर मी म्हटलं हेन्स, हेन्स काय सांगतं, हेन्स सांगतं रिझल्ट, रिझल्ट सांगतं, रिझल्ट. दस वे सांगतं, आणि येत सांगतं कॉन्ट्रास्ट, आणि हे अनलेस पुन्हा बनतं कंडिशनल स्टेटमेंट. ओके का. मग या सगळ्यांमुळे काय यायला पाहिजे, एकदम करेक्ट, येट येट येट, एकदम बरोबर आहे. व्हेरी गुड, शाबास, अल्टिमेटली एकदम करेक्ट आहे. आता हे होते प्री वाले क्वेश्चन, हे होते प्री वाले क्वेश्चन. अभी आ जाओ सब लोग मेंस वाले पटपटिया. आता एक नंबर क्वेश्चन है, एकदम मजा है, फुल मजा है. आताचा क्वेश्चन जर समज डाला तो लाईफ जिंगाला आला. एकदम भारी क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय सांगतोय बघा, सिलेक्ट द फ्रेज और कनेक्टर, इट मस्ट बी ऍटलिस्ट ऍट द स्टार्ट. आता आपल्याला असा कनेक्टर शोधायचा आहे की जो स्टार्टिंगला आला पाहिजे. कुठे आला पाहिजे, स्टार्टिंगला आलं पाहिजे. From the given three options which can be used to form a single sentence from the two sentences below implying the same meaning as expressed. मीनिंग बदलायला नाही पाहिजे. दोन गोष्टी सांगितल्या, एक म्हणजे काय,
मिनिंग बदलायला नाही पाहिजे, आणि सोबत सोबत सांगितलं की कॉन्स्टंट यांना कनेक्ट पण करू शकला पाहिजे, आणि तो जो आहे तो काय असला पाहिजे, इट मस्ट बी ऍट द स्टार्ट. तो कंपल्सरी कुठे आला पाहिजे, कंपल्सरी स्टार्टिंगला आला पाहिजे, कंपल्सरी स्टार्टिंगला. मग आता कोणता स्टार्टिंगला येऊ शकतो ते आता आपण बघूया. चलो लेट स्टार्ट. सेंटेन्स दिलेलं बघा, गव्हर्नमेंट्स हॅव इम्प्लिमेंटेड स्ट्रॉंग पॉलिसीज टू रिड्यूस pollution. However, industrial emissions continue to contribute significant to poor air quality. सांगा बरं काय येऊ शकतं. सुरुवात कशाने होऊ शकते ते वाला आपल्याला चूज करायचं. ए म्हणतायत, सिन्स म्हणतायत, बट म्हणतायत. ओ माय गॉड. ठीक आहे, बर चला आता नीट ऐका, पुन्हा एकदा क्वेश्चन ऐका, क्वेश्चन ऐका, क्वेश्चन ऐका. व्हॉट इज इन द क्वेश्चन, क्वेश्चन मध्ये मेन्शन काय केलेलं आहे, इट मस्ट बी ऍट द स्टार्ट. काय आलं पाहिजे, स्टार्टिंगला आलं पाहिजे. बघा आता मी जर म्हटलं समजा गव्हर्नमेंट हॅव इम्प्लिमेंटेड स्ट्रॉंग पॉलिसीज टू रिड्यूस एअर पोल्युशन. गव्हर्नमेंटने अशा पॉलिसीज केल्या इंट्रोड्यूस की ज्या काय करतायत, रिड्यूस करतायत कशाला, एअर पोल्युशनला. However, industrial emissions continue to contribute significant to poor air quality. म्हणजे हे स्ट्रिक्ट रूल बनवत आहे आणि इथं सांगितलं की इंडस्ट्री अजून धूर जो आहे तो पोल्युशन जे आहे ते अजून जास्त इन्क्रीज करताय. मग जर मी म्हणलं समजा या दोन गोष्टी कॉन्ट्रास्ट आहे ना, अरे यस नो, ही कॉन्ट्रास्ट म्हणजे विरुद्ध आहे. ही गोष्ट काय सांगतेय की नवीन पॉलिसी ज्या आहेत त्या इंट्रोड्यूस केल्या जात आहेत ज्याच्या माध्यमातून पोल्युशन कमी होणार आहे, आणि इथं म्हणतात की पोल्युशन वाढवलं जाते. मग एक कमी करणं एक वाढवणं, दोन ऑपोजिट गोष्टी झाल्या ना, अरे यस ऑर नो. मग या ऑपोजिट गोष्टी आहे यांची सुरुवात. मग कॉन्ट्रास्ट सांगणारा बट आहे. कॉन्ट्रास्ट हा पण नाही सांगत, सिन्स तर रिझन सांगतो, बिकॉज पण रिझन सांगतो. मग कॉन्ट्रास्ट सांगणारा फक्त कोण आहे, बट आहे. पण जर मी म्हटलं समजा वाक्यामध्ये बट वापरलं तर प्रॉब्लेम काय, वाक्याच्या सुरुवातीला मी बट वापरू शकतो का, ओय राजन्नो, मला काय सांगितलं कंपल्सरी. सिन्स मी सुरुवातीला वापरू शकतो, पण दोन ऑपोजिट गोष्टी, रिझन असतं तर सिन्स वापरलं असतं. सिन्स द इंडस्ट्रियल इमिशन कंटिन्यू नाही होणार. सिन्स द इंडस्ट्रियल इमिशन कंटिन्यू टू कंट्रीब्यूट सिग्निफिकंटली टू पुअर क्वालिटी. पण अशा केसमध्ये ऑलरेडी कोण दिला आहे, हाऊएव्हर दिलाय ना. मला स्टार्टिंगला आला पाहिजे म्हटलं, मग येणं पॉसिबल नाहीये, कोणताच येणं पॉसिबल नाही स्टार्टिंगला. म्हणून नन ऑफ द अबो असा आन्सर जो आहे तो आपला बनल. नन ऑफ द अबो म्हणजे कोणता, डी वाला ऑप्शन म्हणाल. डी 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 एकदम करेक्ट आहे. खूप जण डिस्पाइट यायला पाहिजे होता, एकदम करेक्ट आहे. डिस्पाइट असतं तर आपण विचार केला असता. ओके चलो अब चलते आगे. पुन्हा एक क्वेश्चन आहे, डिरेक्शनचं पुन्हा एकदा वाचून घ्या. गेम झाला भाऊ परत एकदा, यस होऊ द्या, काही ताण नाही. इथं गेम झालेला चालतो बाळांनो, आईने एक्झाम मध्ये गेम होण्यापेक्षा. चलो ओके का, सगळ्यांना क्लिअर आहे का एवढं, अरे यस नो. चलो जर ओके असेल तर सगळ्यांनी क्लिअर 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 म्हणून टाकून द्या एकदा, म्हणजे पुढे जाता येईल. पुढचा एक क्वेश्चन आहे नवीन टाईपचा बघा. सिलेक्ट द फ्रेज ऑर कनेक्टर फ्रॉम द गिवन ऑप्शन which can be used to form a single sentence from the two sentences below implying the same meaning. दोघांपैकी मला एक कनेक्टर वापरायचा आहे, दोघांचा पण मिनिंग जो आहे तो काय असला पाहिजे, सेम असला पाहिजे. जे नवीन वाक्य तयार होणार त्याचा पण. क्लिअर का, चलो चलो गुड 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 गुड्डाज अँड गुड्डीज, सगळ्यांना क्लिअर आहे. चला बनवा बरं, कोणत्या कनेक्टरनी यांना कनेक्ट केलं जाऊ शकतं. द शेफ प्रिपेअर्ड अँड एक्झिसाइट मील. एक्झिसाइट म्हणजेच काय असतं, डिलिशियस म्हणतो आपण, अट्रॅक्टिव्ह म्हणतो, असे जे असतात ते. द गेस्ट वॉच क्वाइटली सेव्हरिंग एव्हरी बाईट विथ डिलाइट. क्लिअर. सी म्हणतायत, व्हाईल म्हणतायत, बी म्हणतायत, ए म्हणतायत. बी म्हणतायत, ए म्हणतायत. ठीक आहे बघा, मॅक्झिमम ए आणि बी वाले लोक आहेत. चेक करूया मग काय, आणि भरपूर सारे ई वाले पण आहेत. चलो डन. द शेफ प्रिपेअर्ड अँड एक्झिसाइट मील म्हणजे काय असतं, असं मील अट्रॅक्टिव्ह मील आहे. द गेस्ट वॉच क्वाइटली सेव्हरिंग एव्हरी बाईट विथ डिलाइट. कन्झ्युम करणं. ठीक आहे. मग आता जर मी म्हणलं समजा गेस्ट जे आहे ते वॉच करत होते द शेफ, मग हे जे साइड बाय साइड ऍक्शन चाललेले आहेत, दोन ऍक्शन जेव्हा साइड बाय साइड चालतात तेव्हा आपण त्याला व्हाईल किंवा व्हेअरॅज असे दोन्ही पण वापरतो. व्हाईल म्हणजे
शी वॉज लिसनिंग व्हाईल आय वॉज स्पीकिंग. बरोबर, मग दोन ऍक्शन सोबत चालल्या. व्हेअर ॲज म्हणजे पण तेच असतं, टायमिंग असतं, दोन ऍक्शन सोबत सोबत चालल्या. मेन व्हाईल हे ड्युरेशन सांगतं. काय सांगतं? ड्युरेशन सांगतं. म्हणजे काय, एक ऍक्शन अशी होत असताना दुसरं काहीतरी. बरोबर. ऑन द अदर हँड म्हणजे कॉन्ट्रास्टिंग सांगितलं तर, पण दोन कॉन्ट्रास्ट वाले लोक नव्हते नाही तर. कळतंय का? नीट समजून घ्या. एक आहे शेफ आणि गेस्ट, जे नंतर काय करणार आहे, सेवरिंग एव्हरी बाईट विथ डिलाइट, ते लोक बघताय. मग अशा केसमध्ये जे लोक त्याला खाणार तेच बघणार आहे. म्हणजे दोन ऍक्शन सोबत चाललंय, पॅरलली चाललंय. ऑन द अदर हँड मध्ये लगेच पॅरलली ऍक्शन त्या नसतात. म्हणून मला काय या ठिकाणी वापरता येईल ए आणि बी. ए आणि बी पैकी कोण जास्त करेक्ट? बोथ ए अँड बी वाला ऑप्शन ई. सगळ्यांना क्लिअर का? हा, व्हेरी गुड व्हेरी गुड. चलो डन डन डन. बोथ ए अँड बी. त्याचं पूर्ण डिटेल एक्सप्लेनेशन पण दिलंय मी या स्लाइड मध्ये, पूर्ण तुम्हाला भेटून जाईल. सगळ्या क्वेश्चनचे डिटेल एक्सप्लेनेशन वाली स्लाइड पण मी तुम्हाला शेअर करेल. ठीक आहे, अब चलते आगे. ओ कोण राहिला? एक राहिला. कनेक्टर्स वाला क्वेश्चन आहे. याचा आन्सर तुम्ही ऑलरेडी बघून घेतलं. ठीक आहे, चला रिपीट करा सर. ठीक आहे, गजब का क्वेश्चन था सर. क्वेश्चनची क्वालिटी मजा येते ना? ओय हॅलो बोलो, जल्दी जल्दी. क्वेश्चनची क्वालिटी आवडली आहे का? पटकन आवडली असेल तर सर हे लेक्चर रेकॉर्डेड मध्ये ठेवाना नाही आहे ना? नाही राहणार आहे, रेकॉर्डेड मध्ये नाही राहणार, ओनली इन लाईव्ह फॉर्मॅट. पुढचा ट्राय करा पटकन, क्वेश्चन ट्राय करा. तर मेस बंद होईल रेकॉर्डेड नाही राहिलं तर. मेसला 12 वाजता, मी पण आज मेसला जेवायला येणार रे, मला नको सांगू. अय ऍग्रिकॉस, मी पण मेसलाच आहे आज. सर लास्ट में शायरी. ठीक आहे, तुमच्यासाठी होऊन जाईल शेवटी. शायरी होईल, शायरी तो होगी, बहुत बडी वाली शायरी होगी. फ्रेंडशिप वरती बेस शायरी, पण ती शेवटी होईल. ठीक आहे, मला हे कंटेंट खूप जास्त आहे, मला तेवढं पूर्ण संपवायचं. आत्ताशी 40 स्लाइड झाल्या आणि पुढच्या आहेत ज्या की बऱ्यापैकी संपतील लवकरात लवकर. पूर्ण पीडीएफ करून पाठवा ना सर क्वेश्चन. सगळ्याच्या सगळे पीडीएफ करून पाठवतो. ओके सर, प्राजक्तावाली शायरी. बर चलो, सगळ्यात पहिल्यांदा क्वेश्चन वाचू. फ्रॉम द गिवन 3 ऑप्शंस which can be used to form a single sentence from the 2 sentences below implying the same meaning as expressed in the statement, the given options may or may not be starters. हे स्टार्टर असू पण शकतात, नसू पण शकतात. मग अशा केसमध्ये आपल्याला आन्सर टिक करायचंय. उद्या फर्स्ट शिफ्ट मध्ये तुमचा आशीर्वाद असू द्या, एकदम करेक्ट फुल आशीर्वाद आहे प्रशांत, काहीच ताण घेऊ नको. चला, सिन्स द प्रोजेक्ट डेमॉन्स्ट्रेटेड सिग्निफिकंट पोटेन्शियल, याने सुरुवात होऊ शकते का? अँड द प्रोजेक्ट डेमॉन्स्ट्रेटेड सिग्निफिकंट पोटेन्शियल. आता इथं मेन कंडिशन काय बघा, मागच्या वाक्यात आपल्याला होतं स्टार्टिंग झालीच पाहिजे. इथं म्हणलेलं आहे काय? मे नॉट बी द स्टार्टर. स्टार्टर्स नसले तरी पण चालेल, म्हणजे वाक्यात कुठेतरी येऊन ते वाक्य जोडलं गेलं पाहिजे. ठीक आहे. सब मॅम माहेरी गेल्या का? हो, चला. द इंजिनियर डिझाईन अ न्यू प्रोटोटाइप फॉर सस्टेनेबल एनर्जी यूज. सस्टेनेबल एनर्जी यूज बद्दल म्हटलेलं आहे. इंजिनियरनी डिझाईन केलाय, एक नवीन प्रोटोटाइप डिझाईन केलाय. द प्रोजेक्ट डेमॉन्स्ट्रेटेड सिग्निफिकंट पोटेन्शियल फॉर रिड्युसिंग कार्बन इमिशन. आणि म्हणून ह्या प्रोजेक्टच्या माध्यमातून पोटेन्शियल रिड्युसिंग कार्बन इमिशन जे आहे त्याला कमी करण्याबद्दल विचार केला जातोय. आपण एरर शोधतोय, बट टायटलला एरर आहे सर. ते आधी झालं ना सुमित? अरे काय सुमित, उशिरा आला तू. ठीक आहे, चलो. मग मी जर म्हटलं समजा, सिन्स द प्रोजेक्ट डेमॉन्स्ट्रेटेड सिग्निफिकंट पोटेन्शियल अँड द प्रोजेक्ट डेमॉन्स्ट्रेटेड सिग्निफिकंट पोटेन्शियल, हे दोन्ही पण वापरले जाऊ शकतात. रिझल्टिंग इन वापरलं जाऊ शकतं का? बघा, रिझल्टिंग इन अ प्रोजेक्ट दॅट डेमॉन्स्ट्रेटेड सिग्निफिकंट पोटेन्शियल. मग जर मी म्हटलं समजा दोघांच्या वाक्यांमध्ये जर कन्सिडर केलं, कनेक्टर्स वाला पार्ट आहे, दोन स्टेटमेंट जे ते कॉज अँड इफेक्ट शो करतात. सेकंड आणि थर्ड वाले म्हणजे काय बघा. फर्स्ट वाल्यामध्ये काय म्हटलं? सिन्स द प्रोजेक्ट डेमॉन्स्ट्रेटेड सिग्निफिकंट पोटेन्शियल. याच्यात रिझन आलं ना, एक झालं म्हणून दुसरं झालं, पण आपल्याला रिझन नाही पाहिजे.
अँड द प्रोजेक्ट डेमॉन्स्ट्रेटेड, दोन्ही पण सारख्या गोष्टी आहेत, तो दोन ऍक्टिव्हिटीज सोबत सोबत झालेल्या आहे. मग अशा केसमध्ये अँड द प्रोजेक्ट डेमॉन्स्ट्रेटेड सिग्निफिकंट पोटेन्शियल ॲज द इंजिनियर डिझाईन अ न्यू प्रोटोटाइप फॉर सस्टेनेबल एनर्जी, याच्या सोबत आपण वापरू शकतो सेकंड वाला अँड सोबत. दुसरं मी वापरू शकतो द इंजिनियर्स डिझाईन अ न्यू प्रोटोटाइप फॉर सस्टेनेबल एनर्जी रिझल्टिंग इन अ प्रोजेक्ट दॅट डेमॉन्स्ट्रेटेड सिग्निफिकन्स. ओके का, सगळ्यांना क्लिअर काय एवढं? अरे यस नो, इथपर्यंतचे क्वेश्चन्स कनेक्टर्स वाले होते. एकदम क्लियर का? अरे क्लियर का? ओए हेलो ऑल ओके. चलो अब चलते आगे. आता मित्रांनो पुढचा आहे सेंटेन्स इंप्रूव्हमेंट वाला क्वेश्चन. तो होण्याच्या आधी घेऊया एक छोटासा ब्रेक, 2 मिनिटाचा, एक मिनिटाचा छोटासा ब्रेक घेऊ. व्हिडिओ एकच छोटासा ब्रेक, 1 मिनिटाचा छोटासा ब्रेक. चलो डन. थोडस व्हिडिओ बघून थोडस रिफ्रेशमेंट. आता पुन्हा एकदा आपण सुरुवात करू आपल्या सेशनला. नेमकं काय काय होतं बघा. आता पुढचे क्वेश्चन्स आहेत सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटचे. कोणते सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट? दिलेले वाक्य जे आहे त्या वाक्यांना काय करायचं आपल्याला? इम्प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे काय, एक वाक्य दिलेलं असतं, त्या वाक्याला ऑलरेडी एरर करून दिलेलं असतं, आपल्याला त्याला काय करायचंय? करेक्ट करायचंय. रेडी सब लोग? अरे रेडी का? ओए हॅलो बोलो. कमेंट दाखवा एकदा. कमेंट पटापट कमेंट करा. खूप छान सेशन आहे सर, मजा येते. मोटिवेशनल सॉन्ग आहे माझं तर हे सर आवडचं. मोटिवेशन आलं सर. फ्युचरमध्ये या व्हिडिओमध्ये मी पण असणार. मी नक्कीच वाट बघल ज्ञाना. चला मस्त सर. यस सर. चलो सो लेट स्टार्ट. ओके चला रेडी. जमलं सर. सरजी आता एकदम भारी सर. रेडी. चला ओके. सो लेट स्टार्ट. पुन्हा एकदा सेशनला स्टार्ट करूया. इन द फॉलोइंग सेंटेन्स अ पार्ट ऑफ द सेंटेन्स इज अंडरलाइन. एक पार्ट जो आहे तो अंडरलाइन करून दिलाय किंवा इटालिक करून दिलाय बघा इकडे. गिवन अल्टरनेटिव्ह टू अंडरलाइन पार्ट विच मे इम्प्रूव्ह द सेंटेन्स. सेंटेन्सला इम्प्रूव्ह करणारा जो पार्ट आहे तो आपल्याला निवडायचा आहे. ठीक आहे. फेस टू फेस बॅच कोणत्या दिवसामध्ये आहेत म्हणजे नाही कळालं पुन्हा मला. चॅम्पियन 5. ओके चलो गुड. खूप छान वाटलं सर व्हिडिओ पाहून. गुड ग्रेट. चलो आता आपण करू. काय करायचंय बघा. दिलेलं एक वाक्य, ह्या वाक्याला आपल्याला इनकरेक्ट वाला वाक्य आहे. या दिलेल्या ऑप्शन पैकी कोणता या ठिकाणी रिप्लेस करू शकतो ते आपल्याला सांगायचं आहे. पटकन सांगताना काय करायचंय काळजी घ्या. नेमकं काय सांगितलेलं आहे ते बघा, त्यानुसार ठरवा. टू गॅरंटी अॅक्युरेसीची गॅरंटी भेटण्यासाठी द फाइंडिंग्स ऑफ द रिसर्च स्टडी. आपला मेन सब्जेक्ट ऑफच्या आधीचा आलेला काय भेटला? द फाइंडिंग्स. मग फाइंडिंग्स म्हटल्यानंतर काय पाहिजे? प्लुरल वाला पाहिजे. प्लुरल वाला म्हणजे वेअर. मग हा करेक्ट आहे. रिव्ह्यूड मेटिक्युलसली. मेटिक्युलस मीन्स हेक्टिकली. खूप जास्त हेक्टिक असणं, खूप जास्त. कोणत्या डिस्ट्रिक्ट मध्ये आहे फेस टू फेस बॅच? छत्रपती संभाजीनगर मध्ये. चलो ओके. मेटिक्युलस म्हणजेच काय? अरे हा भरपूर आहे. हीडफुल, प्रुडंट, काउशियस, सर्कमस्पेक्ट करणं, हे सगळ्याच्या सगळे मेटिक्युलस. आता पुढे अँड विथ ऑब्जेक्टिव्हली. विथ ऑब्जेक्टिव्हली एलवाय पण लागलं आणि विथ पण लागलं सोबत येतं. कधी? विथ ब्युटिफुली. ही राईट्स विथ ब्युटिफुली नाही, ही राईट्स विथ ब्युटी किंवा ही राईट्स ब्युटिफुली. बरोबर. मग जर मी म्हटलं विथ पण आलं आणि एलवाय पण आलं, हे चालेल का? नाही चालणार. मग अशा केसमध्ये मला काय करावं लागेल? याला रिप्लेस करणार. अजून बघा वेअरने सुरुवात झालेले कोणते ऑप्शन येते बघा, बाकीचे डिलीट करून टाका. मग बी पर
आणि डी ला पण म्हणायचं, पण उरले कोण? ए आणि सी. असे दोन ऑप्शन उरले. दोन ऑप्शन पैकी काय येतं बघा. वेअर रिव्ह्यू, वेअर सोबत वरचं तिसरं फॉर्म आलं पाहिजे होतं पॅसिव्हच्या हिशोबाने, म्हणून करेक्ट कोण आहे? फक्त आणि फक्त ए. फक्त आणि फक्त ए. हे करेक्ट का नाही येणार? वेअर सोबत वरचं पहिलं फॉर्म कधीच येत नाही. एक तर आयएनजी फॉर्म नाही तर वरचं तिसरं फॉर्म येतं. एक तर इथं आयएनजी वाला फॉर्म पाहिजे होतं, नाही तर वरचं तिसरं फॉर्म पाहिजे होतं. रिव्ह्यू एकटं येऊ शकत नाही, नाही, नाही. ओके का? चलो आगे. मग या पद्धतीने म्हणू शकतो आपण. पुढचा ट्राय करू. चलो जल्दी जल्दी. सर तुम्हाला भेटायचं आहे, कधी येऊ शकतो? आज शक्यतो आजच्या ऐवजी उद्या आला तर चालेल. 3च्या नंतर काउन्सिलिंग साठी ठेवलेलं आहे. ठीक आहे. लईच अर्जंट असेल तर येऊन जा, कॉल करून येऊन जा. ठीक आहे. चलो ए ए ए ए ऑप्शन, ए ऑप्शन, ए ऑप्शन, ए ऑप्शन, ए ए. सर शेव करायला जायचे आहे. ऐ बर, कोंगे सरच्या सलून मध्ये ऍड्रेस सेंड करा. बर ठीक आहे, कायच करा बाबा. ठीक आहे, चलो चलो डन. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. एकदम करेक्ट आहे. बघा दिलेलं वाक्य काय सांगतंय, दिलेलं वाक्य काय सांगतंय. द प्रोजेक्ट टीम कम्प्लिटेड द असाइनमेंट अहेड ऑफ शेड्यूल डिस्पाइट, आणि याच्या सोबत कोण आलंय? ऑफ आलंय. डिस्पाइटच्या सोबत ऑफ आलंय. चला रेडी. हा बर, पहिल्यांदा 1-2 मिनिटं द्या मला. बाबूराव गणपत आपटे, ज्ञाना पवार. ओके बघा, ऑलमोस्ट सगळ्यांनी, म्हणजे मी तुम्हाला सांगतो 100 पैकी 100% लोकांनी सगळ्यांनी एकदम करेक्ट आन्सर दिले. अँड दॅट इज द डिस्पाइट. म्हणजे डिस्पाइट ए नंबरचा ऑप्शन आहे. म्हणजे तुमचं खरंच सांगतो, इकडं माझी क्वालिटी आणि क्वांटिटी, आणि तिकडं तुमची अॅक्युरेसी आणि कन्सिस्टन्सी माइंड ब्लोईंग आहे. म्हणून सारथीला सलाम आहे. सारथीमध्ये ज्या पद्धतीने पोरं शिकतायत, या शिकण्याला खरंच वंदन आहे. आणि ज्या पद्धतीने तुमची इंटेन्सिटी आहे, 1-1.5 तास झाला तरी सुद्धा कन्सिस्टंटली तुम्ही कनेक्टेड आहात, आणि सोबत तुम्ही सगळ्या गोष्टी व्यवस्थित लर्न पण करतायत, आणि तिथं कमेंट मध्ये पण ते प्रॉपरली आन्सर देतात. खरंच याबद्दल कौतुक वाटतं. चलो थँक्यू. असंच प्रेम पुढे राहू द्या. चलो अब चलते आगे. सगळ्यात पहिल्यांदा जर मी म्हटलं, द प्रोजेक्ट टीम कम्प्लिटेड असाइनमेंट अहेड ऑफ शेड्यूल डिस्पाइट ऑफ आलंय. डिस्पाइटच्या सोबत काय आलेलं आहे? ऑफ आलेलं आहे. ऑलवेज कीप इन माइंड, डिस्पाइट सोबत कधीच ऑफ येत नाही, आणि इनस्पाइट सोबत ऑफ आल्याशिवाय राहत नाही. ओके का? आणि म्हणून या ठिकाणी काय पाहिजे? इनस्पाइट ऑफ असायला पाहिजे होतं, किंवा एकटं डिस्पाइट पाहिजे होतं. इनस्पाइट दिलं पण ऑफ दिलंय का? नाही दिलंय. कॅन्सल. इथं डिस्पाइट सोबत OFF ऑफ दिलंय, पण आणि आल्दो नाही येणार. मग उरलं एकुलतं एक ऑप्शन, दॅट इज नथिंग बट द ए. आणि ऑलमोस्ट सगळ्यांचं करेक्ट आहे. ठीक आहे. चलो ओके का? रटून घेतलंय सर तुम्ही एवढं, त्यामुळे लक्षात राहतं. व्हेरी गुड, शाबास रे मेरे पट्टे. चलो ओके ओके. थँक्स सर तुम्हाला पण. अॅक्युरेसी, स्पीड, कन्सिस्टन्सी आणि इज इक्वल्स टू सक्सेस. एकदम करेक्ट आहे. रिया 1 नंबर बोललात. ए चलो ठीक आहे. यायला लागतंय सारथीला, मग या लगेच. चलो सो ओव्हरऑल जर मी म्हटलं समजा तर या पद्धतीने आहे. चलो ओके. पुढचा क्वेश्चन आहे. पुन्हा तेच सेम आहे, डिरेक्शन सेम आहे. पटकन एकदा ट्राय करा. वन ऑफ द सेकंड इन्व्हेन्शन्स टू रेव्होल्युशनाइज कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी वॉज अनवेल्ड इन 1990. कोणता पार्ट आहे की जो आपल्याला पहिल्या पार्टला रिप्लेस करू शकतो? पटापट बोलो. 471 लाईक्स झालेत. फक्त 29 बाकी आहे. 500 कंप्लीट करायला. जे राहिले असतील पटापट मारून द्या. न्यू बॅच कधी स्टार्ट होणार आहे? प्लीज रिप्लाय. न्यू बॅच लवकर स्टार्ट होईल. टेलिग्रामला आणि इथे आपल्या कनेक्ट राहा युट्यूबला, तुम्हाला व्हिडिओ भेटेल. ओनली 2 वाटतंय सर, 3rd वाटतंय, डाऊट आहे थोडस. ठीक आहे, चला बघू काय नेमकं होतंय. चलो देखते काय फिर. काय म्हटलेलं आहे? पहिली गोष्ट, वन ऑफ द सेकंड इन्व्हेन्शन्स टू रेव्होल्युशनाइज कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी वॉज अनवेल्ड इन 1990. सर्च करण्यात आलं, डिस्कवर करण्यात आलं, अनवेल्ड करण्यात आलं. वेल्ड मीन्स कवर्ड, अनवेल्ड म्हणजे डिस्कवर्ड. ओके का? मग यानुसार जर मी म्हटलं वन ऑफ द आलेलं आहे सेकंड इन्व्हेन्शन्स, वन ऑफ द सेकंड का बरं? वन ऑफ द फर्स्ट पाहिजे ना. मग वन ऑफ द फर्स्ट इन्व्हेन्शन्स पाहिजे होतं. इन्व्हेन्शन्स इथं आहे.
हे चालेल. द फर्स्ट इन्व्हेन्शन टू रेव्होल्युशनाइज, इथं वन ऑफ द नाही म्हटलं नुसतं द म्हटलं मग फर्स्ट इन्व्हेन्शन चालेल. वन ऑफ द म्हटलं तर प्लुरल आलं होतं, ओके का, आणि द फर्स्ट म्हटलं इन्व्हेन्शन आलं, ओके. वन ऑफ द फर्स्ट इन्व्हेन्शन्स, ओय माय गॉड, इथं इन्व्हेन्शन्स पाहिजे होतं ना, नाही चालणार, ओके का. आणि म्हणून ए आणि बी फर्स्ट आणि सेकंड, पण फर्स्ट आणि सेकंड वाला ऑप्शन आहे का चेक करा, आहे. द करेक्ट आन्सर इज सी, फर्स्ट अँड सेकंड, फर्स्ट अँड सेकंड, ओके का. अरे ओके का, सगळ्यांना क्लिअर आहे का. ट्रान्सफॉर्म कसं करणार सर, ट्रिक आहे सर क्वेश्चन. हा हेच तर माझे. मग बघा, जर मी म्हटलं समजा, नीट लक्ष द्या आता, पुन्हा एकदा ट्रान्सफॉर्म कसं करणार याचं उत्तर सांगतो बघा. वन ऑफ द फर्स्ट इन्व्हेन्शन्स टू रेव्होल्युशनाइज कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी वॉज अनवेल्ड इन 1990 ला अनवेल करण्यात आलं. मग ह्या केसमध्ये वन ऑफ द फर्स्ट इन्व्हेन्शन्स टू ट्रान्सफॉर्म कम्युनिकेशन, रेव्होल्युशनाइज म्हणजे काय, रेव्होल्युशन करणं म्हणजेच काय करणं, चेंज करणं ना, एका फेज मधून दुसऱ्या फेज मध्ये घेऊन जाणं, दॅट इज नथिंग बट द ट्रान्सफॉर्मेशन. मग कम्युनिकेशन सध्या ज्या लेवलला आहे त्यापेक्षा लेवल वाढवणं, अरे यस ऑर नो. आणि म्हणून इथं काय करायला लागेल, ट्रान्सफॉर्म आणि रेव्होल्युशनाइज दोन्ही पण शब्द चालतील. याच्यासोबत फक्त इथं इंट्रोड्यूस हे पण चाललं असतं, पण इथं काय होतं, इन्व्हेन्शन होतं. इथं जर इन्व्हेन्शनचं असतं टू इंट्रोड्यूस कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, ओके का. सर वन ऑफ द फर्स्टचा मिनिंग नेमका काय होतो, वन ऑफ द फर्स्ट इन्व्हेन्शन्स जेवढे पण झाले, पहिल्यांदाच कम्युनिकेशन साठी 2-4 झाले, त्या इन्व्हेन्शन्स पैकी एक, ठीक आहे. मग सर फर्स्ट म्हटलं तरी एकटाच पाहिजे ना, कधीच नसतं. बघा मला एक सांगा, फ्लाइट एरोप्लेनचा शोध लावणारे राईट ब्रदर्स म्हणतो. मग राईट ब्रदर्स आर फर्स्ट इन्व्हेंटर्स ऑफ द एरोप्लेन, बरोबर. अरे यस यस ऑर नो. सर तुम्ही खूप भारी शिकवतात आणि पोरांकडून करून पण घेतात, गुड भैया, चलो थँक्यू. तुम्ही फक्त अभ्यास करा, नक्की रिझल्ट येतील. चलो गुड गुड गुड, क्लिअर सर. SSC बॅच फ्री आहे का, परचेस वाली SSC ची बॅच, यस 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 यस, चलो डन, ओके. सगळ्यांना क्वेश्चनची क्वालिटी कळली का, क्वेश्चन ओके वाटला का. चलो अब चलते आगे. नेक्स्ट पुढचा घेतला, हा इथपर्यंत. मला सांगा सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट वाले सगळ्यांना क्वेश्चन आवडले, जर आवडले असतील तर पटापट लाईक करून द्या, आणि जर आवडले असतील तर एकदा कमेंटचा पाऊस होऊ द्या, होऊन जाऊ द्या पटापट. क्लिअर 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 म्हणून टाकून द्या, एक नंबर, मजा आली. क्वेश्चन्स आवडले असतील तर त्या कमेंट्स करा, पटपट पटपट टाका, म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. चलो डू इट फास्ट. ओके ओके क्लिअर, चलो गुड, लव यू सर, बघ माइंड ब्लोइंग सर. चलो क्लिअर क्लिअर, एकच नंबर सर, एकच नंबर, क्लिअर. चला मजा आली मजा आली, ओके. चलो भाई मजा आ जाए. तुमच्या सगळ्यांच्या कमेंट बघून मला पण भारी वाटलं पाहिजे, मला पण जोश आला पाहिजे, कारण आता शेवटचा अर्धा तास बाकी आहे. 30 मिनिटात उरलेले क्वेश्चन आपल्याला संपवायचे, कमीत कमी 15 क्वेश्चन आपण असे घेऊ, मस्त. सर तुम्ही चॅम्पियन 3 प्रॅक्टिस सेट मध्ये किती पॅसेज मध्ये सांगितलं, ओके ओके चलो डन. चला इंग्लिश पीटर, चला काय हरकत नाही, क्लिअर, ओके. आता पुढचा क्वेश्चन आहे बघा, एकदम इंटरेस्टिंग, एकदम मजेशीर क्वेश्चन आहे. AFO साठी घेणार आहे का सेशन, यस AFO साठी तर सरप्राईज अनाउन्समेंट असणार आहे, एकदम मजेशीर. चलो ओके, ती नंतर सांगतो. सर थोडी भूक लागली, थोडं फास्ट घ्या, ठीक आहे, चला घेऊन टाकू. यस क्लिअर क्लिअर, चलो. सो ओव्हरऑल काय आहे बघा आता पुढच्या पार्टमध्ये हा क्वेश्चन एकदम महत्वाचा बनतो. या क्वेश्चन मध्ये सर प्राजूचे आणि तुमचे दोघांचे लेक्चर भारी बाबा, कहून आणता मध्ये मला जे चालले ते व्यवस्थित चालले ना भाऊ. हा चला, पहिला वर्ड म्हटलेला आहे, अ वर्ड इज गिवन फॉलोड बाय सेंटेन्स युजिंग दॅट वर्ड ऑर फॉर्म ऑफ दॅट वर्ड. From the options given below, choose the sentence that uses the word with the same contextual which means as that of the sentence. जे दिलेला सेंटेन्स आहे, या सेंटेन्स मध्ये आपल्याला एक वर्ड दिलेला आहे, यामध्ये शार्प माइंड याचा कॉन्टेक्स्चुअल मिनिंग आपल्याला घ्यायचा आहे, आणि त्याच्यावर बेस दिलेल्या वाक्यांमधले जे पण क्वेश्चन्स असतील ते बरोबर आहे का नाही ते आपल्याला चेक करायचं आहे. द शेप यूज अ शार्प नाईफ टू कट द व्हेजिटेबल्स प्रिसाइजली. इथे जो शार्प शब्द वापरलेला आहे तो माइंडशी रिलेटेड आहे का बघा. शार्प नाईफ म्हटलेला आहे, नाईफ म्हटलेला आहे. मग शार्प नाईफ यामध्ये शार्प याचा अर्थ काहीतरी वेगळा आहे. आणि जर मी म्हटलं समजा इथं जो दिलेला आहे शार्प माइंड, हुशार असणं, इंटेलिजंट असणं या अर्थाने वापरलं जातं, आणि म्हणून हा वाला तर नाही होणार. पुढे जाऊ. शी गेव अ शार्प रिप्लाय. शार्प रिप्लाय, रिप्लाय शार्प देणं याला म्हणतात क्विक. क्विक क्विक रिप्लाय देणं. कसा रिप्लाय देणं
क्विक रिप्लाय देणं, क्विक इन्स्टंट, जसे की तुम्ही देताय आज सगळे रिप्लाय कसे येत आहेत, एकदम इन्स्टंट रिप्लाय येत आहेत. आणि मग यानुसार शी गेव अ शार्प म्हणजेच क्विक रिप्लाय वेन क्वेश्चन अबाउट द डिले. द शार्प स्टुडंट क्विकली ग्रास्प. हा इथे बघा आपल्याला पाहिजे होतं शार्प माइंड, मग शार्प स्टुडंट क्विकली ग्रास्प, जी पण नॉलेज आहे जी माहिती आहे ती ग्रास्प करते एकदम फास्ट. म्हणजे कोण आहे करेक्ट, फक्त थर्ड. फक्त थर्ड म्हणजे कोणता ऑप्शन आहे. काही जणांना आठवलं सेकंड आणि थर्ड. सेकंड आणि थर्ड का नाही होणार बघा, ह्या शार्पचा अर्थ क्विक रिप्लाय अशा अर्थाने होतोय, क्विक रिप्लाय अशा अर्थाने होतोय. म्हणून आपल्याला स्पेसिफिक जर शार्पच मेन्शन केलं असतं आणि मग त्यावेळेस म्हटलं असतं तर त्या केसमध्ये तिन्ही पण बरोबर आले असते, कारण शार्पचे तिन्ही पण अर्थ होतात. प्रॉब्लेम काय आपल्याला दिलेलं आहे, शार्प माइंड बीइंग स्पेसिफिक. ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला एकदम स्पेसिफिक विचारलेलं आहे की शार्प माइंड असणार 3 ऑप्शन पैकी नेमकं कोणतं आहे. आणि मग ह्याचा विचार केला तर यानुसार मी म्हणल फक्त आणि फक्त एकच ऑप्शन म्हणतो, तो म्हणजे थर्ड वाला, तो म्हणजे थर्ड वाला. पुन्हा एकदा गेम झाला सर. यस, गेम होण्यासाठीच बनवले क्वेश्चन. ठीक आहे, जर आवडला असेल तर उरलेले नवीन आलेल्या लोकांनी लाईक करून द्या. चलो, म्हणजे 500 कंप्लीट होऊन जातील. ठीक आहे. दुसरा एलिसिडेट. आता हा शब्द आपल्याला माहिती नसेल म्हणून याचा अर्थ सांगतो. दिस वर्ड इज डिराइव्ड फ्रॉम लुसिड. लुसिड याचा अर्थ असतो क्लिअर, एखादी गोष्ट क्लिअर होणे. ठीक आहे, मग एलिसिडेट म्हणजेच काय असतं, एखाद्याला एखादी गोष्ट क्लिअर करून सांगणं, कन्व्हिन्स करून सांगणं, कन्व्हिन्स करून सांगणं. ओके का. मग त्यानुसार एलिसिडेट हा वर्ड 3 पैकी कोणत्या वाक्यांमध्ये करेक्ट वापरलेला आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. चला बरं सांगा बरं पटकन. तर आज शिळा भात आहे मेस मध्ये, येता का? येतो ना अर्जुन लगेच. लुसिड, प्लिसिड, इक्विव्होकल, अनएम्बिगियस एकदम करेक्ट आहे. सेकंड का नाही मागचं सांगितलं ना, त्याच्यात क्विक असा अर्थ होतो त्याचा. चला ठीक आहे, व्हेरी गुड व्हेरी गुड. झेन म्हणतोय सर काल ब्रेकअप झालं. बर, झेन नंतर भेट. चलो ओके का, एवढं क्लिअर. बी म्हणतात बरेच जण, चेक करू मग. द स्पीकर ट्राईड टू एलिसिडेट द प्रोजेक्ट ऑब्जेक्टिव्ह क्लिअरली टू द स्टेक होल्डर्स. म्हणजे काय करतोय हा, क्लिअरली एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे हे तर एकदम करेक्ट आहे. शी इलिसिडेट द डेटा विथ डिटेल ग्राफ्स अँड चार्ट्स. ठीक आहे, तरी अजून म्हणतो इट इज इम्पॉर्टंट टू इलिसिडेट मॅनेजमेंट एक्सपेक्टेशन टू द न्यू एम्प्लॉईज. हे इम्पॉर्टंट काय, टू इलिसिडेट मॅनेजमेंट एक्सपेक्टेशन, क्लिअरली त्याला समजले पाहिजे. म्हणजे काय म्हणतोय मी, हा पण करेक्ट वाटतोय. इथं मला थोडासा डाऊट वाटतोय. शी एलिसिडेट द डेटा विथ डिटेल ग्राफ्स अँड चार्ट्स. म्हणजे हा जो आहे ग्राफ्स आणि चार्ट्स जे त्या माध्यमातून क्लिअर डेटा देते. ठीक आहे, मग मी ऑप्शन वाईज जातो. मला याच्यात थोडा डाऊट वाटतोय, मग ऑप्शन वाईज जातो. ऑल ऑफ दिस वाला आहे म्हणजे काय, सगळेच्या सगळे असू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. मग अशा केसमध्ये तिन्ही पण होऊ शकतात. पुढचा ओनली फर्स्ट अँड थर्ड पण आहे, आणि ओनली सेकंड अँड थर्ड पण आहे. त्यानंतर ओनली फर्स्ट. पण मला हे माहिती आहे ना, फर्स्ट तर एकदम क्लिअर आहे. मग अशा केसमध्ये मला एकच ऑप्शन भेटतो आणि तो म्हणजे कोण, ऑल ऑफ दिस. सगळेच्या सगळे काय आहे, एकदम करेक्ट आहे. बी पण म्हणणं यांचं फर्स्ट आणि थर्ड. फर्स्ट आणि थर्ड. एक मिनिट काहीतरी गडबड झाली. सॉरी इथं फर्स्ट आणि थर्डच पाहिजे. एकदम करेक्ट आहे. ती इल्युसिडेट द डेटा विथ डिटेल ग्राफ्स अँड चार्ट्स. मग याच्यात इल्युसिडेट नव्हतं पाहिजे, एक्सप्लेन पाहिजे होतं, एक्सप्लेन्ड. ओके का, हा एकदम करेक्ट आहे. बरोबर आहे, तुमच्या सगळ्यांचे उत्तर एकदम बरोबर होते. फर्स्ट आणि थर्ड असायला पाहिजे होतं. मला पण डाऊट होता, पण हे ऑल ऑफ द अबो बघून मी काय झालो, जरा मायाजाळामध्ये अडकलो. ट्रिकी आहे ना ते. चलो ओके, पुढचा एक सेम असाच क्वेश्चन आहे, ट्राय करा पटकन. हा झालं ना, सेकंड रॉंग म्हटलं ना. होतं कधी कधी वयोमानानुसार. मी तरी पण म्हणत होतो हे प्राजक्ताचा विषय काढू नका. तुम्हाला काही समजतच नाही, तिथं काढून आपले टेन्शन. मग चला पुढचा ट्राय करा.
हा, म्हणून ऑप्शन बघून घाबरलं नाही पाहिजे. तरी प्राजक्ता कोण आहे? अरे विपिन भाई, जान दो, छोड़ दो, विषय छोड़ दो. चला, सी म्हणतात फॅसिलिटेट. फॅसिलिटेट अंडरलाईन नाही केले का? ठीक आहे. फॅसिलिटेट, इकडे फॅसिलिटेट्स आणि इथे फॅसिलिटेटेड. काही अफसर हे अफवा पसरू नको दीपू डाबड्या. चला, ओके, सो लेट स्टार्ट. पहिलं, फॅसिलिटेट म्हणजे नेमकं काय? एखाद्या गोष्टीची फॅसिलिटी प्रोव्हाइड करणं, याला म्हणतो आपण फॅसिलिटेट. बरोबर, म्हणजे एखाद्या गोष्टीची फॅसिलिटी प्रोव्हाइड करणं. ठीक आहे. द टीचर यूज मल्टीमीडिया टूल्स. वेगवेगळे मल्टीमीडिया टूल्स जे आहेत ते टीचरनी काय केले? युटिलाइज केले टू फॅसिलिटेट स्टुडंट एंगेजमेंट ड्युरिंग लेसन. लेसन मध्ये त्यांनी एंगेज राहावं म्हणून वेगवेगळे टूल्स जे ते ऍड केले, फॅसिलिटेट केले, अवेलेबल केले. मग इथं फॅसिलिटेट म्हणजे फॅसिलिटी अवेलेबल करणं एकदम करेक्ट आहे. हर शी ही फॅसिलिटेट्स द मीटिंग एव्हरी मंडे. फॅसिलिटेट्स इथे काय असायला पाहिजे होतं? शेड्यूल्स. शेड्यूल्स द मीटिंग एव्हरी मंडे, तो शेड्यूल करतो मीटिंग. आणि पुढे द कंपनी फॅसिलिटेटेड द एम्प्लॉईज विथ न्यू सॉफ्टवेअर. म्हणजे फर्स्ट आणि थर्ड, पुन्हा एकदा फर्स्ट आणि थर्ड, फर्स्ट आणि थर्ड वाला ऑप्शन आहे सी, एकदम करेक्ट आहे. ऑलमोस्ट 90% लोकांचे आन्सर एकदम करेक्ट आलेले आहे. एकदम करेक्ट, एकदम गुड 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 गुड. चलो ओके, चलो ओके. आता हा एक क्वेश्चन आहे वर्ड स्वॅप. एवढा एक क्वेश्चन आपण बघूया. आता शेवटचा क्वेश्चन आहे एकदम इंटरेस्टिंग. अजून पॅराजंबल वगैरे पण आहेत, पण एकाच शिफ्ट मध्ये सगळे होतील असं वाटत नाही. बऱ्याच जणांची बेस पण बाकी आहे, तर त्यामुळे आपण एक 10 ते 15 मिनिटात एवढं वर्ड स्वॅप वाला जो आहे तो आणि शिफ्टिंग वाला कंप्लीट होईल. तो वाला क्वेश्चन आपण बघून घेऊ. चलो लेट स्टार्ट. इन द फॉलोइंग क्वेश्चन अ सेंटेन्स इज गिवन विथ 5 वर्ड्स मार्क ॲज ABCDE. 5 शब्द दिलेले आहेत. मग याच्यामध्ये दीज वर्ड्स मे ऑर मे नॉट बी प्लेस ऍट द राईट प्लेसेस. मग करेक्ट प्लेसला असेल किंवा नाही सांगता येत नाही. 4 ऑप्शन्स विथ डिफरंट अरेंजमेंट ऑफ दीज वर्ड्स आर गिवन. मार्क द ऑप्शन विथ द करेक्ट रिअरेंजमेंट ॲज द आन्सर. मग त्याचा करेक्ट अरेंजमेंट साठीचा ऑप्शन टिक करायचा आहे. मग इफ नो चेंज इज रिक्वायर्ड मार्क नो रिअरेंजमेंट रिक्वायर ॲज युअर आन्सर. पटकन सांगा आता. चलो रेडी आता सगळे. हा, इंटरनॅशनल ब्रॉट फॉर ब्लॅक रायनोसर्स हॉर्न has seen the animals killed poaching for decades in countries such as Namibia, Zimbabwe and South Africa. Conservation efforts have biggest the numbers up around 5,600 today, but the species is still critically endangered. Relentlessly is among its demand threats. सांगा. ज्ञान सरांची माधुरी, बर तुमची प्राजक्ता, काही पण नको पसरू. चला या क्वेश्चन वरती फोकस करा. क्वेश्चन वरती फोकस करा. याचा मित्रांनो मी आता एक अप्रोच सांगणार आहे. एवढं जर समजलं तर एक नंबर. बघा, ये अगर समज आला तर लाईफ जिंगाला आला. आयुष्यभर टेन्शन राहणार नाही वर्ड स्वॅप साठीचं. एकदम भारी, एकदम भारी. ठीक आहे, चला एकदम भारी, एकदम सोपी ट्रिक आहे. रेडी सगळे? नीट समजून घ्या. आता मी पूर्ण वाक्य वाचलं. वाक्य वाचल्यानंतर मला असं कळलं की यातले काही शब्द मला समजताय नाही समजत आहे. काही लोकांचा अप्रोच असा असतो की या क्वेश्चनला वर्ड स्वॅपला सॉल्व्ह करण्यासाठी सगळ्या जेवढं पण सेंटेन्स दिलेलं आहे सगळ्याचा मिनिंग काढतात. पण मित्रांनो मिनिंग काढायची गरज नाही आहे. नीट समजून घ्या. बऱ्याचदा आयुष्यामध्ये काही गोष्टी ज्या सोप्या होऊ शकतात त्यांना आपण कॉम्प्लेक्स करून ठेवतो. हे एकदम सोपं बनू शकतं. बघा, एखादी गाठ आपण सोडायला जातो आणि ती गाठ अजून जास्त पक्की होत जाते. यापेक्षा थोडा वेळ शांत राहू द्या आणि शांतता झाल्यानंतर हळूच त्याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ते लवकर सुटेल. कारण एक पझल सॉल्व्ह करताना त्याच वेने आपण प्रयत्न करतो. म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगाल या केसमध्ये थोडंसं वेगळा अप्रोच ट्राय करून बघा. अँड दिस इज नथिंग बट द क्रिएटिव्ह थिंकिंग. तर क्रिएटिव्ह थिंकिंग काय सांगते बघा. इंटरनॅशनल ब्रॉट, इंटरनॅशनल ब्रॉट नाही येणार आहे. दिलेल्या सगळ्या वाक्यांपैकी बोल्ड केलेले जे आहेत त्यांच्यातला एकमेव व्हर्ब आहे कोण? ब्रॉट. आता हा ब्रॉट नावाचा व्हर्ब आहे तो हॅव किंवा हॅजच्या सोबत यायला पाहिजे. इथं दिलेला हॅव, मग हॅव सोबत आला पाहिजे ब्रॉट. मग मला कळलं ABCC
च्या जागी कोण यायला पाहिजे, ए यायला पाहिजे. सी च्या जागी कोण यायला पाहिजे, ए यायला पाहिजे. 3 नंबरला ए आलेलं आहे, इथं आलंय का, नाही आलंय, याला म्हणायचं पळ. इथं आलंय का, आलेलं आहे, याला म्हणायचं ओके, याला म्हणायचं पळ, याला म्हणायचं पळ. ओके का. किती ऑप्शन आणि नो अरेंजमेंट रिक्वायर्ड हे तर नाहीच आहे. मग उरला कोणता ऑप्शन, एकुलता एक ऑप्शन हा ना. हे अवघड होतं का सोपं होतं, अवघड होतं का सोपं होतं. गुड मॉर्निंग सरजी. राईट सर, यस यस. चला सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंटने तर इझी होईल ना सर. यस. पण त्या सगळ्यांपेक्षा एकदम डायरेक्ट असं ना, इंटरनॅशनल ब्रॉट म्हणण्यापेक्षा हॅव सोबत कोण येणार रे, ब्रॉट येणार रे. दुसरा अजून इंटरनॅशनल डिमांड पाहिजे. इंटरनॅशनल डिमांड कशाची, हॉर्न्स जे आहेत ते रायनोकोरचे हॉर्न. मग यानुसार जर मी म्हटलं समजा तर इथं मला पाहिजे होतं डिमांड, मग एच्या जागी डिमांड म्हणजे ई आला पाहिजे. ई ने स्टार्ट पण आहे आणि 3 नंबरला ए पण आहे. कन्फर्म झालं ना आन्सर. अरे यस नो, यस एकदम करेक्ट आहे. भारी सर, एकदम भारी. यस यस यस, याच पद्धतीने चालतं सगळं. चलो पळ मेथड, हा आयुष्यभरासाठी सगळ्या गोष्टींसाठी एकच मेथड सगळ्यात भारी आहे, पळ मेथड. जेव्हा केव्हा तुम्हाला प्रॉब्लेम आला, मग तो सिलेबस मधला असो नाही तर आयुष्यातला असो, त्या प्रॉब्लेमला बघायचं म्हणायचं पळ. कळतंय. चला तुमच्याशी बोलायचं होतं, कधी कॉल करू सांगा ना. आता लेक्चर झाल्यानंतर करून द्या, काही प्रॉब्लेम नाही. चला एक ट्राय करा बरं, एक पटकन ट्राय करा. हे अरुण सांगतो बाळा, डेट सांगतो, थोडं थांबा. एकदम चिंदी वाटला सर, सिंपल होतं बट तरी एकदा सगळं एक्सप्लेन करा. बर ठीक आहे, रिपीट वन्स टाइम. एकदा सांगितलं ठीक आहे, तोच अप्रोच आहे. दुसऱ्याच्या ट्राय करून बघू आपण. हे वाले ट्राय करून बघा. उरलेले ज्यांना वाटते थोडंसं अवघड आहे किंवा काय, त्या लोकांनी ट्राय करा एकदा, म्हणजे अजून क्लिअर होईल. बी 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 बी, सगळ्यांचं बी म्हणणे. चलो देखते फिर. हा एकदम करेक्ट आहे, एकदम चिंदी आहे. सोपं आहे. ठीक आहे चला, गुड. सोपं आहे का. चला ओके. न्यूज कमिटमेंट असतात का न्यूज चॅनल्स असतात. न्यूज चॅनल्स. कमिटमेंट म्हटलं तर हॅज यायला पाहिजे होतं इथं, मग नाहीये इथं हॅव आलेले म्हणजे, आणि याला बोल्ड पण नाहीये, चेंज पण करायचं नाहीये. म्हणजे करेक्ट जर मी म्हटलं तर इथं कोण पाहिजे, तर मग 100% कमिटमेंट इथं नव्हतं पाहिजे. एच्या जागी बी, बीच्या जागी ए. ओके का. मग ए ची जागा बी ने घेतली, बी ची जागा ए ने घेतली. डिटेल ऑप्शन पैकी बघा एकुलता एक ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये बी ए म्हटलेलं आहे, बी ए म्हटलेलं आहे. 99% लोकांनी एकदम करेक्ट आन्सर दिलेला आहे, दॅट इज बी. बी बी एकदम करेक्ट. चलो आता येतो मेन्स लेवलचा क्वेश्चन. आता येतो मेन्स लेवलचा क्वेश्चन, एकदम मस्त क्वेश्चन. हा तेले चिंदी वाटत होते ना. चला आता हा ट्राय करा. चलो देखते किती लोक आहे, किती लोक बरोबर सॉल्व्ह करतायत बघू. आता काय केलेलं आपल्याला, 2 वाक्य दिलेले, 2 सेंटेन्स, त्याच्यामधले इकडून इकडे पण जाऊ शकतो, इकडून इकडे पण जाऊ शकतो, कोणी कुठेही स्वॅप होऊ शकतो. हा ठीक आहे चलो डन. पॅराजंबल क्लोज टेस्ट पण सांगा. चला काहीच हरकत नाही, ते पण सांगून देतो. चलो लेट स्टार्ट. पुढे पटापट. चलो डी आणि सी म्हणतात. चलो लेट्स ट्राय. सगळ्यात पहिल्यांदा आपण रीड करूया काय काय आहे. द प्लॅनेटरी इस्टिमेट. मला तर एक कळलं, प्लॅनेटरी सोबत लगेच इस्टिमेट नाही येणार. मग प्लॅनेटरी सोबत काहीतरी वेगळं पाहिजे होतं. ए तर शिफ्ट व्हायला पाहिजे. जिथं जिथं ए शिफ्ट केलेलं आहे तेवढे ऑप्शन सोडून बाकीचे डिलीट करा. ई मध्ये ओनली सी अँड एफ सांगितलेलं आहे. मग हे आपलं होऊ शकतं का आन्सर. नाही. मी काय म्हटलं बघा, अप्रोच बघा बरं का, एकदम सोपा अप्रोच. कशा पद्धतीने जायचं ते नीट समजून घ्या. मी काय सांगतोय ते नीट समजून घ्या. मी अप्रोच शिकवतो, मी फक्त प्रॅक्टिस मधून अप्रोच शिकवतो, थिअरी सांगत बसत नाही. एकदम सोपं बघा.
द प्लॅनेटरी इस्टिमेट, मला एक गोष्ट कळली, ए तर इथे नव्हता पाहिजे, मग ए चुकीचं आहे. जर दिलेल्या ऑप्शन मध्ये ए स्वॅप करण्यासाठी दिला नसेल तर दॅट इज रॉंग. अरे यस नो, मग ए दिलेला नाहीये, इथे नाही दिलेला, रॉंग. ए अजून इथं दिलेला, इथं दिलेला, इथं नाही दिलेला, याला पण म्हटलं. पण उरले ऑप्शन ए एफ, त्यानंतर बी एफ, एडी, एवढे ऑप्शन उरले. मग आता चेक करा बाकीचे सगळे काय काय बनू शकतात. मग आता दोन ऑप्शन, तीन ऑप्शन पैकी मला एक चूज करायचं आहे. हे पण कॅन्सल केलं आणि ई वाला पण कॅन्सल केलं. उरलेल्या पैकी ट्रिक करा आता. द प्लॅनेटरी इस्टिमेट, मग मी म्हटलं ए टू डी आणि ए टू एफ. ए टू डी, मग ए च्या ऐवजी डी घ्या. कुठे डी? डिमाइस. द प्लॅनेटरी डिमाइस अपियर्स टू हॅव टेकन प्लेस इन आवर ओन डाईंग. इन आवर ओन डाईंग नव्हतं पाहिजे, म्हणजे बी पण चेंज करायला पाहिजे. मग इथं ओनली ए आणि एफ चेंज केलेलं आहे, नाही चालणार, याला कॅन्सल करा. मग बी पण चेंज केलेला पाहिजे, इथं बी चेंज केलेलं नाहीये. उरला कोणता ऑप्शन? सी ऑप्शन. कळतंय का? ओय हॅलो, क्लिअर आहे का सगळ्यांना? लक्षात आलं का? सगळ्यांना क्लिअर आहे का? अरे यस नो. मग मी जर म्हटलं समजा एकदम सोप्या अप्रोचने गेलो, मी पूर्ण वाचत बसलो नाही, मी काय केलं, वेळ माझ्याकडे कमी आहे, तेवढ्या वेळेमध्ये काय करायला पाहिजे याची एक प्रॉपर स्ट्रॅटेजी लावली आणि तेवढ्या एका स्ट्रॅटेजीनुसार केलं. एकदम बरोबर आन्सर आपले येऊन जातात. एडी आणि बी एफ वाले आन्सर असले पाहिजे. मग चेक करू आपण, एडी आणि बी एफ आहे का? ए टू डी आणि बी टू एफ, बी टू बी टू बी टू बी टू आणि बी टू एफ हे इकडे. कळतंय? अरे कळतंय का? एकदम ओके, एकदम ओके. बघा सगळे लोक समजून सांगताना हेच सांगतील, याचा अर्थ असा होतो, याचा अर्थ असा बनतो, मग हे होतं ते होतं. बिलकुल नाही, सिंपल सांगतो मी. दोन वाक्य घ्या, त्या दोन वाक्यातले कन्फर्म एक किंवा दोन आपल्याला कळतात. हा अप्रोच तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. अप्रोच कसा वाटला? अप्रोच तुम्हाला चांगला वाटला का? नक्की सांगा, पटपट सांगा बरं. जल्दी बोलो, अप्रोच कसा वाटला? ओके, सगळा अप्रोच आवडला? अरे बोलो भाई जल्दी, त्याच्यावर डिपेंड आहे, पुढे जायचं आपल्याला. खूप भारी, एक नंबर. यस 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 यस, मस्त. इंग्लिश मीटरचे क्वेश्चन पण मस्त असतात. परफेक्ट सर, एकदम भारी. चला ओके, चलो तुमच्या कमेंट मला थोड्याशा प्रेरणा देतील काम करायला. ओके, सो अजून चांगल्या क्वालिटीचं कंटेंट घेऊन मला यायचंय. खूप छान आहे सर, अजून अप्रोच बरोबर, इम्पोर्टेड क्वालिटी एकदम, कॅनॉट बी कॉम्प्रोमाइज, झकास एकदम, लईच भारी, बेस्ट सर, एकदम मस्त. ठीक आहे, चलो डन डन डन. ओके सर मित्रांनो, या टाईपचे क्वेश्चन्स बनतील. अजून पॅराजंबल, क्लोज टेस्ट वगैरे असे भरपूर क्वेश्चन्स आहेत, पण वेळेची कमतरता आहे आपल्याकडे. सो मित्रांनो, असाच एखादा अजून यायलाच लागतंय. खूप छान. अजून एक सेशन घेऊन मी येईल, पार्ट 2 बनवल. पण पार्ट 2 बनवण्यासाठी माझी पहिली कंडिशन राहील, आपला जो कमेंट बॉक्स आहे, लाईव्ह वाला नाही म्हणत मी, जो आपला लाईव्हच्या नंतरचा कमेंट बॉक्स आहे, मी अजून 1 तासभर हा व्हिडिओ लाईव्ह ठेवल, म्हणजे रेकॉर्डेड फॉर्म मध्ये ठेवल. 1 तास अजून लाईव्ह असेल, त्या 1 तासामध्ये मला 50+ कमेंट पाहिजे. जर खरंच कंटेंटची क्वालिटी चांगली असेल, तुम्हाला जर आवडली असेल आणि तुम्हाला असं वाटतंय की पार्ट 2 याचा यावा, तर कंपल्सरी आहे की तेवढे पॅराजंबल किंवा क्लोज टेस्ट या सगळ्यांसाठी जे तर कंपल्सरी तुम्ही त्यामध्ये कमेंट करा. मॅक्झिमम कमेंट करा. मला कमेंट याच्यासाठी पाहिजे की त्याच्यावरती बेस मला डिसाईड करता येईल पुढचं सेशन घेताना. ओके, इथे नाही, मला पाहिजे ते सगळ्याच्या सगळ्या कमेंट जे आहेत त्या बाहेर जो कमेंट बॉक्स बनल लाईव्ह चॅट मध्ये नको, तिकडे कमेंट बॉक्स मध्ये टाका, चालेल. सगळे राईट्स येत आहेत तुमच्या सगळ्यामुळे. फर्स्ट टाइम मेन्सचे क्वेश्चन सगळे लेक्चर करते, बट ऑलमोस्ट सगळे राईट्स येत आहेत तुमच्या अप्रोचनुसार. व्हेरी गुड प्राजक्ता, गुड. सर न्यू बॅच ओनली इंग्लिश कधी घेणार आहे? लवकरच चालू करू आपण नवीन बॅच इंग्लिश